एकनाथांची भारुडं असू दे किंवा संत परंपरा एकंदरीतच, या सगळ्याचं अभ्यासक म्हणून जितकं उत्तम विश्लेषण त्यांनी आपल्या ग्रंथांमधून केलेलं आहे, तितकंच रसाळ विवेचन या संत परंपरेचं आपल्या कीर्तनांमधून जे करत असतात, असे हरिभक्तपरायण डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं वक्तृत्व ऐकायला आपण सारे नेहमीच उत्सुक असतो. या परिसंवादाला दिशादर्शक अशी भूमिका त्यांनी मांडावी, अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान संतांच्या परंपरेतील कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज, नामदेवराय, नाथ महाराज, समर्थ रामदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा आदी सकल संत परंपरेला विनम्र अभिवादन करून ज्यांनी ही संतांची जीवनमूल्य समाजाच्या अंतरंगापर्यंत नेऊन पोचविली आणि खऱ्या अर्थानं जनजागरण आणि प्रबोधन घडवलं, अशा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, भराड्यांना, गोंधळ्यांना, वासुदेवांना, कडकलक्ष्म्यांना, पांगळ्यांना, पिंगळ्यांना, आंधळ्यांना, शाहिरांना, दांगटांना, लोकसंस्कृतीच्या सगळ्या उपासकांना, या परिसंवादामध्ये सहभागी होणाऱ्या मंचावरील सर्व मान्यवरांना आणि समोर बसलेल्या सर्व जाणकार संत साहित्यावर उदंड प्रेम करणाऱ्या सर्व रसिकांना या सत्राच्या प्रारंभी सर्वात प्रथम मी विनम्र अभिवादन करतो. भक्ती संप्रदाय आणि विश्वात्मकता या विषयाचा हा परिसंवाद आहे आणि मंचावर डॉक्टर शैलेंद्र श्रीवास्तव, डॉक्टर एस.एन. पठाण, डॉक्टर अनुपमा उजगरे, डॉक्टर श्रीराम स्वामी, संगीता चंद्रात्र हे सगळे वक्ते, मोहम्मद आझम ही सगळी मंडळी मंचावर उभी आहेत, मंचावर बसलेली आहेत. या परिसंवादाच्या संदर्भामध्ये थोडंसं मी विवेचन करणार आणि मग प्रत्येक वक्ता आपले आपले विचार मांडणार आहे. हे विश्वात्मक साहित्य संमेलन आहे. संत साहित्य संमेलन विश्वात्मक संत साहित्य संमेलन आहे. खरं म्हणजे इतर वेगवेगळी साहित्य संमेलनं होत असतात, पण याला विश्वात्मक संत साहित्य संमेलन असं म्हटलेलं आहे. याचं कारण असं आहे, अनुभूती दोन प्रकारची असते. ती जेव्हा लौकिकामध्ये प्रगट होते तेव्हा ती अनुभूती एका मर्यादित स्वरूपामध्ये असते आणि तीच अनुभूती जेव्हा अलौकिकामध्ये जाते तेव्हा ती विश्वात्मक असं वैश्विक रूप धारण करते. पण ज्यावेळेला ती लौकिकातून अलौकिकात जाते तेव्हा अलौकिकातून ती पुन्हा लौकिकामध्ये येते आणि लौकिकाचं अलौकिकत्व मांडत असते. ते जिथं मांडलं जातं त्याला संत साहित्य असं म्हटलं जातं. या परिसंवादाच्या निमित्तानं आपल्याला मला एक सांगायचं आहे, सकाळपासून वेगवेगळे सुंदर कार्यक्रम चाललेले आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण न्यायमूर्ती डॉक्टर मदन महाराज गोसावी हे उत्तम कीर्तनकार आहेत. त्यामुळे संत साहित्याची सगळी अंग जर आपल्याला मांडायची असेल तर कीर्तना इतका सुंदर माध्यम नसावं. त्यामध्ये चिंतन आहे, नृत्य आहे, नाट्य आहे, संवाद आहे, तत्त्वज्ञान आहे, सगळं काही आहे. म्हणून संत साहित्याची सगळी दालनं एका कीर्तन या प्रकारामध्ये मुक्त होत असतात. सकाळपासूनचे कार्यक्रम खूप सुंदर झालेत. हे पहिलं विश्वात्मक संत साहित्य संमेलन आहे. पण जेव्हा संत साहित्य संमेलन असं म्हणावं त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येतं. न्यायमूर्ती रानडे यांच्या ग्रंथ संमेलनापासूनची सुरुवात झालेली जे संमेलन आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि आता विश्वात्मक संत साहित्य संमेलनापर्यंत येऊन ठेपतं. पण मला असं म्हणायचं आहे की पहिलं जे संमेलन झालं मराठीतलं ते संत साहित्य संमेलनच होतं. ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भरलं होतं. नामदेव महाराज त्याचे स्वागताध्यक्ष होते. जनाबाई, चोखोबा, कान्होपात्रा ही सगळी मंडळी आपल्या वाङ्मयाची अभिव्यक्ती घडवत होते. आणि त्यावेळेला माऊलींनी म्हटलं होतं, हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड आणि अवधानामृते वाढ सिंपोनिकी जी. ते सारस्वताचं झाड लावलं गेलं आणि 700 वर्ष अवधान देत ते झाड इथपर्यंत आलं आणि आता 3 दिवस
त्या प्रफुल्लित झालेल्या झाडाच्या सावलीखाली आपण सगळे विसावणार आहोत. हे या विश्वात्मक संमेलनाचं एक वेगळेपण आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की नुकताच गुढीपाडवा झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर भाष्य करताना विश्वरूप दर्शनाच्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी लिहिली आहे. ऐसी काय नेणो तुझी आवडी, आमुची प्रसन्नता झाली वेडी, म्हणवनी गौप्याची गुढी उभविली जगी. अरे तुझा आणि माझी आवड एवढी एकमेकांशी आहे की त्यामुळे माझी प्रसन्नता वेडी झाली आणि मी खऱ्या अर्थाने विश्वात्मक ज्ञानाची गुढी तुझ्यासाठी उभी केली. मला वाटतं ती विश्वात्मक जी ज्ञानाची गुढी आहे ती जेव्हा रसाळतेने मांडली जाते. संत साहित्य संमेलन कशासाठी भरलं आहे? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात संत साहित्य आणि त्याचं संमेलन कसं असावं. खरं संमेलन त्यावर नसताना सुद्धा माऊलींनी एक संदर्भ दिला आहे. तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. बोलणं ज्ञानाचं असावं आणि रसाळपणे मांडता आलं पाहिजे. दुर्दैवाने असं होतं, ज्ञानाचं बोलणं चिकित्सेने मांडलं जातं आणि वृक्षतेने लोकांपुढं जातं. त्यामुळे ते लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून वैचारिक परिसंवादाला फार कमी गर्दी असते. निम्मी माणसं झोपत असतात, निम्मी माणसं जेवत असतात, उरलेली माणसं फिरत असतात आणि वैचारिक परिसंवाद रंगत असतो. मुळात संत साहित्याचं वेगळेपण असं आहे की तिथे रसाळता पाहिजे, बोलणंही ज्ञानाचं पाहिजे. ज्ञानाचं बोलावं ते रसाळतेने येत नाही आणि रसाळतेने बोलावं तर ज्ञानवंताला ते ज्ञानाचं वाटत नाही, फार खालचं बोलले असं म्हणतात. त्यामुळे या सगळ्याचं भान राखून हे संमेलन आपल्याला इथं साजरं करायचं आहे. खरं म्हणजे वैश्विक, विश्वव्यापी आणि विश्वात्मक असे 3 शब्द या संतांच्या वाङ्मयाविषयी आपण नेहमी बोलत असतो. विश्वात्मक हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये 2 ठिकाणी आलेला आहे. 15व्या अध्यायाचा शेवटची ओवी जी आहे ती, आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा. इथे निवृत्तीनाथांसाठी म्हणजे सद्गुरूंसाठी विश्वात्मक शब्द आला आहे. आणि पसायदानाची सुरुवात, आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तोषावे. इथे विश्वात्मक शब्द हा देवासाठी आला आहे. मुळात भारतीय संस्कृती किंवा संत संस्कृती ही संत आणि देव, देव आणि संत यांना लोकांशी जोडणारी असल्यामुळे विश्वात्मकता संत विचारांची आहे आणि विश्वात्मकता देवाकडे जाणाऱ्या तत्वाची आहे. म्हणून तत्व आणि विचार या दोन्हीतून उभी राहिलेली ही विश्वात्मकता एका लोकाच्या अंगाने किंवा लोकतत्वाच्या अंगाने मांडण्याचं काम हे संत साहित्याने केलेले आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी विश्वात्मकता आणि संप्रदाय, वेगवेगळे भक्ती संप्रदाय आणि विश्वात्मकता असा हा चर्चेचा विषय आहे. आज जर आपण पाहिलं, खूप मान्यवर मंडळी समोर बसतील. लहवीतकर महाराज, डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर असतील, मोरे महाराज असतील, खूप वेगवेगळी मान्यवर मंडळी समोर, स्वतः अध्यक्ष बसले, स्वतः डॉक्टर सहस्त्रबुद्धे बसलेत. संप्रदाय म्हटलं की त्यांची एकमेकांच्या मध्ये भांडणं लागतात. वारकऱ्यांनी नारद यांना नावं ठेवावं, नारद यांनी वारकऱ्यांची टिंगल करावी, दोघांनी मिळून गाडगे बाबांना काहीतरी खालचं समजावं, त्यांच्यामध्ये भांडणं लागावीत आणि संप्रदायाच्या नावाखाली व्यापक न होता संकुचित व्हावं ही आजची दृष्टी आहे. खरं म्हणजे हा सगळा संप्रदाय जर एका भगवंताकडे जाणारा असेल आणि नैतिक मूल्य देणारा असेल तर ही सगळी जी संकुचितपणाची जी वृत्ती आहे ही सगळी संपवली गेली पाहिजे. ही सगळी बंधनं झुगारून दिली पाहिजे. अरे हे बघा, तुम्ही कुठल्याही वाटेने जरी गेला, पंढरपूरला जाणारा माणूस पुण्यावरनं आला तरी पंढरपूरलाच जातोय, सोलापूरवरनं आला तरी पंढरपूरलाच जातोय आणि तिकडनं मराठवाड्यातनं आला तरी पंढरपूरलाच जातोय. तेव्हा वाटा जरी भिन्न असल्या तरी मुक्कामाचं गाव एकच आहे. येणे मार्गे जया ठाया जाई जे, ते गावची आपण होईजी, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून संप्रदायाचे भेद संपले पाहिजेत आणि विश्वात्मकता टिकवण्यासाठी संप्रदायांचा खूप मोठा वाटा असला पाहिजे. हे ह्या खरं म्हणजे या परिसंवादाच्या निमित्तानं एक सांगण्याचं एक वेगळं प्रयोजन इथे केलेलं आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे, विश्वात्मकता ही संत साहित्याने दिली आणि संत साहित्याशिवाय कुठलाही संप्रदाय उभा राहत नाही. कारण प्रत्येक संप्रदायाला त्याचं एक आराध्य दैवत असतं, त्याची एक विचारप्रणाली असते, त्याची एक तत्त्वप्रणाली असते, त्यांचे काही ग्रंथ असतात. या सगळ्यांमध्ये कुठेतरी संत विचारांचा परामर्श असल्याशिवाय तो संप्रदाय उभा राहू शकत नाही. म्हणून ज्ञानदेवाने जो चिद्विलास तत्त्व दिलं, सुवर्णाचे मणी केले
ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जगधरिले सभा या अभ्यंतरी. बाई म्हणते माझ्या गळ्यातली माळ सोन्याची आहे आणि दोरा, अरे दोरा सुद्धा सोन्याचाच आहे. तसं शब्दही सोन्याचेच आहेत, विचारही सोन्याचेच आहेत, सगळं एका तत्वाने जोडलं आहे. म्हणून संपूर्ण विश्वात परमात्मा भरलेला आहे आणि परमात्म्यात संपूर्ण विश्व भरलं आहे. म्हणून सगळं तत्व परमात्मा आहे आणि परमात्मा तत्वाने आपलं जीवन तत्व फुलवायचं आहे. हे ज्याला कळलं त्याला विश्वात्मकता कळली. म्हणून विश्वात्मकता ही चर्चेचा विषय नाही, विश्वात्मकता हा कुठेतरी मांडण्याचा चिकित्सेचा विषय नाही. विश्वात्मकता हा खऱ्या अर्थाने एक तत्वमूल्य जागवण्याचा विषय आहे. पहिली गोष्ट अशी आहे की संत साहित्याने आम्हाला काय दिलं असं कोणी लोक म्हणतील. खरं म्हणजे मदन महाराजांना एवढं सगळं खटाटोप करायचं काही कारण नव्हतं. एवढी माणसं जमवारे, त्या दिंड्या जमवारे, सगळं कशासाठी करायचं आहे. संत साहित्याने आम्हाला काय दिलं. अमेरिकेच्या विश्व मराठी संमेलनामध्ये हा प्रश्न विचारला, संत साहित्याने आम्हाला काय दिलं. त्याचं उत्तर असं आहे, संत साहित्याने आम्हाला काय दिलं नाही. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायातील साध्या भोळ्या भक्तीला अध्यात्मनिष्ठ मानवतावादाची बैठक दिली आणि तो वैश्विक मानवतावाद सकल संतांनी आपल्या अभंगवाणीने पुन्हा जगासमोर ठेवला की ज्या अभंगवाणीमध्ये ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतोय, तुकोबारायांच्या आत्मसुखाच्या खुणा डोकावत आहेत, नामदेवरायाचे लढीवाळ प्रीती आणि प्रेम तिथं असं ओसंडून वाहत आहे, समर्थांची लोक भ्रमंती त्याच्यामध्ये पाहायला मिळते आहे. आणि नाथ महाराजांच्या वाघ्या मुरळी भराडी गोंधळी कोलाटी फकीर मानबा दरोशी पांगळा पिंगळा आंधळा बहिरा ह्या सगळ्या लोकभूमिका आपल्याशी बोलत आहेत. आणि वैश्विकतेचं तत्व भांडार आणि तत्वाचं वैश्विक भांडार लोकभाषेतून तुमच्या आणि आमच्या प्रतिभेपर्यंत येत आहे. हे विश्वात्मक वैश्विक सांप्रदायिक संत साहित्याचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. आणि आपापल्या वक्त्यांनी त्या वेगळेपणावरती भाष्य करावं असं मला वाटतं. मुळात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की संत साहित्याचा भक्ती हा आत्मा आहे. भक्ती संप्रदायावरती आपण बोलतोय, अधिक बोलणार नाही. संत साहित्याचा भक्ती आत्मा आहे. भक्ती सोडून संत साहित्य होऊ शकत नाही. भक्ती जर त्याचा आत्मा असेल तर आजचं संमेलन म्हणजे त्या आत्म्याशी होणारा थेट संवाद आहे. कारण दिवसभर भक्तीवरतीच आपण बोलणार आहोत, कार्यक्रम भक्तीचेच करणार आहोत, भक्तीसाठीच नाचणार आहोत, भक्तीसाठीच गाणार आहोत. जे काही आहे ते सगळं भक्ती तत्वाशी जोडलं गेलेलं आहे. भक्ती तत्व समजल्याशिवाय भक्ती संप्रदाय समजणार नाही. आपल्याकडे संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय आहे, रामदासी संप्रदाय आहे, त्याला समर्थ संप्रदाय म्हणतात, नाथ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, मनमत संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, नागेश संप्रदाय आहे आणि आपल्या महाराज लोकांनी निर्माण केलेला स्वतःपुरता आणखीन वेगवेगळ्या अशा अनेक संप्रदाय आहेत. हे सगळे संप्रदाय शेवटी एक होणार कधी. आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकची टाळी लागणार कधी. म्हणून मला असं वाटतं की हे संमेलन हे कोल्हापुरात जरी भरलं असलं तरी साने गुरुजींनी म्हटल्याप्रमाणे हे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये रंगलेलं एकची टाळी देणारं संमेलन आहे. पंढरपूरचं वाळवंट इथं उभं राहतं. ते म्हणायचे मला रावळामध्ये रस नाही, मला वाळवंटामध्ये, कारण या वाळवंटामध्ये सगळ्यांना बोलता येतं, सगळ्यांना नाचता येतं, सगळ्यांना गाता येतं. आणि म्हणून भारतीय आध्यात्मिक संस्कृतीत दोन महत्त्वाचे भाग आहेत. त्यातला एक भाग म्हणजे दर्शन आहे आणि दुसरा भाग म्हणजे संप्रदाय आहे. विविध संप्रदाय हे भारताच्या आध्यात्मिक वैविधतेचं वेगळेपण आहे. वेगवेगळे संप्रदाय म्हणून भारताचं वेगळेपण आहे. एकच संप्रदाय असता तर त्याचंच म्हणणं ऐकावं लागलं असतं. इथं द्वैती आहे, अद्वैती आहे, सगुणवादी आहेत, निर्गुणवादी आहेत, सगळ्या प्रकारची मंडळी आहेत. व्यक्त देणारे आहेत, अव्यक्ततेला कडे मांडणारे सगळीच मंडळी आहेत. म्हणून विविध संप्रदायांनी भारतीय आध्यात्मिक जीवन हे बहरलेलं आहे. पण यामध्ये दर्शन आहे आणि संप्रदाय आहे. दर्शन हे केवळ तत्वदर्शन असतं किंवा तत्वदर्शी असतं, तर संप्रदाय हा तत्वदर्शी पण असतो आणि आचारदर्शीसुद्धा असतो. म्हणून संप्रदायाला आचार प्रणाली असते आणि तत्वप्रणाली दोन्ही असतं. आणि या दोन्हीच्या माध्यमातून या भक्ती संप्रदायाचं वेगळं स्थान आहे. आता भक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर देऊळ येतं, एखादा पुजारी येतो, वारकरी येतो. बरं चाललं बाबा तुमचं वारी बिरी बरं, यावर्षी घडल वारी म्हणून तो आपली.
मुळात भक्ती या तत्वाची व्याख्या करताना ज्ञानदेवांनी जी व्याख्या केली आहे ती अतिशय विशाल आहे, ती अतिशय व्यापक आहे, ती खऱ्या अर्थाने विश्वात्मक आहे. ज्ञानदेवांनी व्याख्या करताना व्यासांच्या व्याख्येचा आधार घेतला आहे. व्यासांनी व्याख्या केली आहे पूजादिषु अनुरागा इति पाराशर्य. पाराशर्य म्हणजे पाराशर ऋषींचे पुत्र. पूजादिषु अनुरागा, जे जे पूजनीय आहे त्या त्या पूजनीय गोष्टींविषयी अनुराग म्हणजे प्रेम असणं, याला भक्ती असं म्हटलंय. पूजनीय काय आहे? पूजनीय देव आहे, पूजनीय ग्रंथ आहेत, पूजनीय संत आहेत, पूजनीय विचारवंत आहेत, पूजनीय क्रांतिकारक आहेत, पूजनीय देशभक्त आहेत, पूजनीय कलावंत आहेत. म्हणजे समाजामधलं विश्वामधलं जे जे म्हणून आदर्श आहे त्या प्रत्येक आदर्शाच्या प्रती माझ्या मनामध्ये एक प्रकारचं भक्तितत्व असणं, एक प्रकारचं अनुराग असणं, प्रेम असणं, याला भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि या तत्वावरती सगळे भक्ती संप्रदाय उभे राहिलेले आहेत. त्यामुळे ज्ञानदेवांनी योग्याच्या समाधीचा अनुभव घेतला, मुक्तीतील आत्मानंदाचा अनुभव घेतला आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव घेतला. आणि ज्ञानी येते स्वसंवित्ती सैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणून भक्तीला सर्वोच्च स्थान दिलं. आता या भक्तीने, भक्ती संप्रदायाने वैश्विकता कशी आणावी किंवा आणली की नाही, आणि नसेल आणली तर ती वैश्विकता संप्रदायात कशी उभी राहते, याचं 1-2 मिनटामध्ये विवेचन करणार. आणि मग मी ह्या एकेका व्यक्त्यांचं आपल्यासमोर त्यांना विनंती करणार आणि ते आपले विचार मांडतील. मुळात पहिली गोष्ट म्हणजे संत साहित्य, ललित साहित्य, वैचारिक साहित्य. साहित्य कशासाठी आहे? माणसातलं मानव्यता, माणसातली माणुसकी जागवण्यासाठी आहे, माणसं जोडण्यासाठी आहे. मला तो एक प्रसंग आठवतो. एक कामगार आहे, आपल्याला असं वाटतं मी ज्ञानेश्वरी अभ्यासली, मी तुकोबांची गाथा अभ्यासली म्हणजे मी संत साहित्याचा अभ्यासक झालो. अभ्यासक झाला, पण संत साहित्य आत्मसात करणारा, संत विचारांचा तत्वदर्शी व संत विचारू तू झाला की नाही, हा मोठा प्रश्न आहे. एक कामगार माणूस आहे, त्यांनी कधी ज्ञानेश्वरी वाचलेली नाही आहे. कधीतरी जाता येता कानावर भजनाचे काहीतरी शब्द किंवा अभंगवाणी कानावर पडली असेल. तो रस्त्याने कामावरून सुटला आणि जाताना रस्त्यावरती जात असताना त्याला रस्त्याच्या कडेला नकाशा विकणारा एक माणूस बसला होता. गुंडाळी करून ठेवले होते नकाशे. त्याला वाटलं हा नकाशा पाहिला तर या नकाशाचा अभ्यास करता येईल आपल्या मुलाला आणि बसल्या जागी संपूर्ण जगाचं ज्ञान होईल, म्हणून त्याने एक नकाशा विकत घेतला आणि घरी गेल्यावर मुलाला सांगितलं, हे बघ, संपूर्ण जगाचा नकाशा आणून दिला आहे, संपूर्ण विश्वाचा नकाशा आणून दिला आहे. याचा जर तू नीट अभ्यास केला तर बसल्या जागी तुला विश्व कळेल, बसल्या जागी विश्वात्मकता येईल. एवढी सोपी आहे का ती? बसल्या जागी तुला संपूर्ण विश्व कळेल. मुलगा म्हणला बरं बरं, काही हरकत नाही. मुलाने तो नकाशा घेतला. बाबा ते कामावरती गेले, नंतर आले, ते दमले असल्यामुळे झोपले एका खोलीमध्ये. त्याने त्या नकाशाला इकडे इकडे पाहिलं, त्याला त्याचं काही महत्त्व कळलं नाही. कालांतराने त्याला त्याचा कंटाळा आला आणि त्याने त्याचे तुकडे तुकडे केले आणि टाकून दिले. संध्याकाळी जेव्हा परत वडील कामावरून आले तेव्हा धाकट्या मुलाने सांगितलं, बाबा बाबा, दादानी तुम्ही दिलेल्या नकाशाचे तुकडे तुकडे केले आणि फेकून दिलेत. कुठे फेकले? ते म्हणजे बघा त्या डब्यात टाकलेत कचऱ्याच्या. त्याला राग आला. मी जर तुला संपूर्ण जग कळावं, संपूर्ण विश्व कळावं म्हणून विश्वाचा नकाशा आणून देतोय आणि तू त्याचे तुकडे तुकडे करून फेकून देतोयस, ते काही नाही. जसा होता तसा नकाशा मला जोडून पाहिजे. आता नकाशा जोडणे काही साधी गोष्ट आहे? 5 रुपयाचा नोटीचा तुकडा जर तोड फाटली तर नीट जुळवता येत नाही. कंडक्टरच्या लगेच लक्षात येतो जोडलेला तुकडा आहे. आणि जगाचा नकाशा जोडणं किती अवघड गोष्ट आहे. वडील रागावले आणि म्हणले, काही नाही, तुला या खोलीत डांबून ठेवतो, सकाळपर्यंत नकाशा जोडून जसा होता तसा हजर कर. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या मुलानं जसा होता तसा नकाशा जोडून पुन्हा बाबांच्या समोर हजर केला. वडिलांना आश्चर्य वाटलं. हा नकाशाचा तुकडे तुकडे केलेला नकाशा जोडणं किती अवघड गोष्ट, पण या मुलाने ती कशी जोडली? तेव्हा त्यांनी विचारलं, अरे बाळ,
अवघड होतं सगळा नकाशा जोडणे. मी रागवलं तुला खरं, पण नकाशा जोडला कसा? तेव्हा त्यानं जे उत्तर दिले ते त्या विश्वात्मकतेमध्ये आणि संप्रदायांच्या भक्तितत्वामध्ये एकरूप झालेलं उत्तर. त्यात उत्तर तिथं सापडतं. तो म्हणाला, बाबा तुम्ही जो नकाशा मला आणून दिला होता त्या नकाशाच्या एका बाजूला संपूर्ण जगाचा नकाशा होता, त्या कागदाच्या एका बाजूला संपूर्ण जगाचा नकाशा होता आणि त्याच कागदाच्या पाठीमागच्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. मी फक्त माणूस जोडत गेलो तर जग जोडलं गेलं. मला वाटतं माणूस जोडण्यासाठी विश्वात्मक संमेलन आहे, माणूस जोडण्यासाठी संत साहित्य आहे, माणूस जोडण्यासाठी वैश्विकता आहे, माणूस जोडण्यासाठी भक्ती संप्रदाय. आणि मग माणसातून देव जोडा, पण माणसातला देव जोडा. ज्याला माणसातला देव जोडा कळेल त्याला माणसाच्या पलीकडे असणारा देवातला माणूस कळेल आणि माणसातलाही देव कळेल. ह्या दोन्हीची एकरूपता जिथं होते तिथंही विश्वात्मकता उभी राहते. आणि अशी विश्वात्मकता या संपूर्ण परिसंवादाच्या निमित्तानं वेगवेगळे मक्ते आपल्या पद्धतीने ते मांडणार आहेत. आणि हा विचार कधी शिळा न होणार आहे. हा गा सूर्य काय शिळा, काल उगवलेला सूर्य आज शिळा झाला असं कोणी म्हणेल का? हा गा सूर्य काय शिळा, अग्नी मनोहेत आहे ओवळा, नित्य वाहत या गंगा जळा पारसे पणासे, कालचा सूर्य आज नित्य नवा असतो. कालची गंगा पारुष्य होत नाही, ती पुन्हा नव्या विचार घेऊन नवा प्रवाह घेऊन वाहत असते. तसा एकात्मतेचा वेगवेगळा प्रवाह घेऊन भक्ती संप्रदाय आपली वाटचाल करतात. तेव्हा विश्वात्मकतेचा एक मोठा प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्याच मंडळींना आपल्याला स्वतःला तीर्थाचा अनुभव येतो. ही पावित्र्य, ही एकरूपता, ही विश्वात्मकता ज्या संप्रदायांनी दिली त्यांच्याविषयी बोलायला आणि त्यातून विश्वात्मकतेचं दर्शन घडलं की न घडलं, नसल घडलं तर का घडलं नाही, किंवा घडावं की न घडावं याच्यावरती वैचारिक परिसंवाद इथे घडतो आहे. आणि त्या परिसंवादासाठी आलेल्या सर्व वक्त्यांचे या संमेलनाच्या व्यासपीठावर मी मनपूर्वक स्वागत करतो. वेळ कमी आहे, मीच जास्त बोललो, पण आता 5 जण आहेत, आपलं 1 तास आहे, म्हणजे 10-10 मिनटं प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत. खरं म्हणजे विश्वात्मकता 10 मिनटात मांडता येत नाही, पण मिनटातसुद्धा मांडता येते. राई एवढं पाखरू दादा, राई एवढं पाखरू त्रिभुवनी त्याचा थार, असं नाथ महाराज म्हणतात. राई एवढ्या पाखराला त्रिभुवनात नेता येतं आणि त्रिभुवनाच्या माणसाला पाखराला पुन्हा राई एवढं होता येतं. तेव्हा आज माझी विनंती आहे की राई एवढं व्हावं आणि पाखरा विश्वात्मकतेचं दर्शन घडवावं. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. आणि यानंतर या व्यासपीठावर एकच महिला वक्ते आहेत, त्यांच्याविषयीची माहिती त्या हे सांगतीलच. डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी आपले विचार मांडावे. आपण त्यांच्याविषयी. खरं तर साहित्यप्रेमींना डॉक्टर अनुपमाताईंचा परिचय आहेच. कवयित्री म्हणून चरित्रलेखनापासून ते ललित लेखनापर्यंत विविध साहित्य प्रकार ज्यांनी हाताळलेले आहेत आणि संशोधक म्हणून ज्यांचं योगदान फारच महत्त्वाचं राहिलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीविषयीचंही संशोधन समाविष्ट आहे आणि महाराष्ट्राबाहेरची मराठी माणसं आणि त्यांची संस्कृती याविषयीचंही संशोधन समाविष्ट आहे. स्वतः केवळ साहित्यप्रेमी साहित्यिकाच नव्हे तर एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुद्धा अनुपमाताईंची कामगिरी ही नेहमीच समाजासाठी मोलाची राहिलेली आहे. आणि संपूर्ण समाजाचं अतिशय संवेदनशील पद्धतीने निरीक्षण करत असताना त्यांच्या कविमनाने आणि त्यांच्यातल्या प्राध्यापिकेने टिपलेले संदर्भ नक्कीच मला वाटतं या आजच्या त्यांच्या वक्तव्यातून आपल्यासमोर येतील. स्वागत करूया डॉक्टर अनुपमा उजगरे यांचं. पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर गोसावी, परिसंवादाचे अध्यक्ष डॉक्टर देखणे सर, संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे आणि डॉक्टर अरुणा ढेरे, विचारमंचावर उपस्थित असलेले मान्यवर वक्ते आणि सभागृहातील बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ह्या परिसंवादासाठी इतके सगळे तयारीचे वक्ते आहेत, व्यासंगी वक्ते आहेत, श्रोते पण आहेत आणि माझ्यासारख्या बिगरीतल्या विद्यार्थिनीला
थोडासा अभ्यास करून पुढे ढकलण्यात आलेला आहे. प्रयत्न करते. इथे येण्याचा आनंद आहे. तो आनंद मला डॉक्टर प्रकाश खांडगे सरांनी दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. आयोजकांचे आभार मानते. आणि एक गोष्ट आधीच सांगते, स्मृतिचिन्ह फार सुंदर आहे. मला असं वाटलं फक्त अध्यक्षांनाच मिळणार आहे, आम्हाला मिळणार नाही, पण मिळालं तेव्हा मला मनापासून खूप आनंद झाला. धन्यवाद. प्रोटेस्टंट पंथामध्ये संतपद बहाल केलं जात नाही, पण बायबलकालीन सत्पुरुषांना संत म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतरच्या अलीकडच्या काळातल्या महाराष्ट्रीय ख्रिस्ती सत्पुरुषांना साधू असं संबोधण्यात आलेलं आहे, संत म्हटलं जात नाही. बायबलचे जुना करार आणि नवा करार असे 2 भाग आहेत. नवा करार हा ख्रिस्ताचा आणि ख्रिस्तानंतरच्या काळाचा एक पट आपल्याला उलगडून दाखवतो. पहिल्या भागात, नव्या कराराच्या पहिल्या भागामध्ये 4 शुभवर्तमानं आहेत आणि ती लिहिणाऱ्या लेखकांना संत म्हटलं गेलेलं आहे. ही 4ही पुस्तकं ख्रिस्त चरित्रविषयक आहेत, त्यांचा मी इथे फक्त उल्लेख करते. ख्रिस्ती संत साहित्यातली विश्वात्मकता ह्या विषयासाठी मी ह्या 4 शुभवर्तमानांच्या पुढचा भाग निवडलेला आहे आणि तो म्हणजे 21 पत्र बायबलमध्ये आहेत. ही 21 पत्र 5 लेखकांनी लिहिलेली आहेत. ही पत्र इसवी सन 52 ते इसवी सन 90 ह्या काळामध्ये लिहिलेली आहेत. पौल, पेत्र, योहान, याकोब, यहुदा ह्या 5 लेखकांनी ती लिहिलीत. ही मराठी नावं आपल्याला जरा विचित्र वाटतील, अपरिचित वाटतील. इंग्लिश नावं आपल्याला ठाऊक आहेत म्हणून त्याचाच उल्लेख मी करणार आहे. पॉल, पीटर, जॉन, जेम्स आणि ज्यूड ह्या 5 लेखकांनी ही पत्र लिहिलेली आहेत. आणि इफिस, करिंथ, कलस्से, गलती, थेसलोनिका आणि रोम ह्या 7 शहरांच्या मध्ये जो नवख्रिस्ती समाज विखुरलेला होता त्यांना ही पत्र प्रबोधनपर पत्र लिहिलेली आहेत. त्यावेळचा ज्यू समाज जो होता तो अत्यंत कर्मठ होता. ह्या ज्यू लोकांना असं वाटत होतं की आपणच उच्च दर्जाचे आहोत, उच्च वर्णीय आहोत आणि बाकीचे सगळे त्यांना अतिशय तुच्छतापूर्ण अशी वागणूक ते देत असत. ज्यू लोकांना वाटायचं की देव फक्त ज्यू लोकांचंच भलं करतो, बाकीच्यांच्यासाठी देव नाही. भक्ष अभक्ष, सोवळं ओवळं अतिशय कटाक्षाने ते पाळत असत. आणि ख्रिस्त हा ख्रिस्ती धर्माचा संस्थापक नाही, पण त्याची शिकवण अनुसरणारे जे होते त्यांचा जो समाज तयार होत गेला त्याला ख्रिस्ती असं म्हटलं गेलं. तर हा नवख्रिस्ती समाज जो होता तो इस्रायली लोकांच्या बरोबरच राहत होता आणि त्यावेळचे इस्रायली लोक नैतिकतेने अत्यंत खालच्या पातळीवर उतरलेले होते. तर त्याच्यामुळं त्यांचं अधपतन होऊ नये ह्या नवख्रिस्तींचं म्हणून ह्या 5 लेखकांनी काही पत्र लिहिलेली आहेत. ह्या नवख्रिस्तींचा अतिशय छळ होत असे म्हणूनसुद्धा त्यांना दिलासा देणारी पत्र ह्या 5 लेखकांनी लिहिलेली आहेत. आणि ख्रिस्ताची शिकवण ह्यांना तारील, ह्यांचं कल्याण करील असा एक त्यांचा होरा होता ह्या पत्रलेखकांचा, म्हणून त्यांनी हे लेखन केलेलं आहे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं न सांगता मी एक फक्त गोषवारा सांगणारे वेळेअभावी. पती, पत्नी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य जन ह्या समाजातल्या 4 घटकांना बोधपर असं हे लेखन आहे. कुटुंब व्यवस्था आदर्श राहावी, कुटुंबाचा दिनक्रम कसा असावा याविषयी हे लेखक किंवा हे संत प्रबोधन करतात. विशेष म्हणजे तरुण विधवांनी पुनर्विवाह करावा, त्यांना मुलं होऊ द्यावीत आणि त्यांनी चांगला संसार करावा, कुणी आपल्याकडे बोट दाखवू नये असं त्यांचं वर्तन असावं असं हे संत सांगतात. विधवांना सन्मानाने वागवायला सांगतात. गुलाम आणि मालक असं नातं राहू नये. पूर्वीच्या काळी गुलामीला कंटाळून जर एखादा गुलाम पळून गेला आपल्या मालकाकडून आणि तो जर परत सापडला तर त्याला अत्यंत कठोर अशी शिक्षा होत असे. पण मालक जर ख्रिस्ताचा
ख्रिस्ताच्या शिकवणीचा अंगीकार करणारा असेल, ख्रिस्ताचा अनुयायी असेल, तर त्याने त्या गुलामाला बंधूप्रमाणे वागवावं असं ह्या संतांनी सांगितलेलं आहे. अनाथ गरजू ह्यांना दान देताना हात आखडता घेऊ नका, त्यांना तुम्ही भरपूर द्या. मूर्तीपूजा करण्यापेक्षा जिवंतांच्या गरजा भागवा असा त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि पाप करू नये, अधपतन होऊ नये म्हणून देवाचं भय बाळगावं, कारण देवाचं भय असलं की माणूस पापात पडणार नाही. ईश्वर उपासनेमध्ये सातत्य, शिस्त आणि सुव्यवस्था ह्यावरती ह्या संत लेखकांनी भर दिलेला आहे. गरिबांची मजुरी अडवणं म्हणजे रक्तपात करणं, ठरल्याप्रमाणे त्याला वेतन न देणं म्हणजे त्याला ठार मारणं, आणि श्रीमंताला गादी आणि गरिबाला पायी जागा देणं असा पक्षपात करणं म्हणजे पाप करणं, असंही संतांनी ह्या वाचकांच्या, आपल्या पत्रांच्या वाचकांच्या मनावरती बिंबवलेलं आहे. इहलोकीपेक्षा स्वर्गीय संपत्तीकडे लक्ष द्या असं सांगणारे हे संत असेल माझा हरी तर देईल खाटेवरी असं म्हणत नाहीत, तर श्रमसंस्काराचा धडा ते स्वतः गिरवत आहेत. आणि ह्याच्यापैकी जो पॉल होता तो बकऱ्याच्या केसांच्यापासून अतिशय भक्कम आणि चांगल्या प्रकारचे, चांगल्या प्रतीचे तंबू बनवत असे. तो एक आदर्श त्यांनी त्यांच्यापुढे ठेवलेला आहे. हे संत सांगतात की शुद्ध मनाने प्रार्थना करा, शुद्ध मनाने बोला, आणि तुमची प्रार्थना ही पोकळ बडबड असू देऊ नका, तर मनापासून करा. आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट हे संत सांगतात की स्त्री पुरुषांचे संबंध हे नैसर्गिक संबंध असावेत, अनैसर्गिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध त्यांनी ठेवू नयेत. ह्या गोष्टीला त्यांनी अतिशय कडाडून विरोध केलेला आहे. पापमुक्ती झाल्यानंतर सदाचरण करावं म्हणून देवाने आपल्याला स्वातंत्र्य दिलं आहे, स्वैराचारासाठी दिलेलं नाही. त्यामुळं नीतिनियमांच्या चौकटी ओलांडू नका असंही हे संत बजावतात. धर्मासंबंधी सिद्धांताची माहिती करून देण्यासाठी त्यांनी पत्रलेखन केलेलं नाही, तर ही सुधारणा व्हावी, धर्मामध्ये आचरणामध्ये सुधारणा व्हावी आणि नवख्रिस्तींचा समाज हा सुदृढ असावा, नैतिकतेने उच्च पातळीवरचा असावा असं त्यांना वाटत होतं. समारोपाकडे येते. समाज सुधारणा आणि समाज निर्मिती ही या संतांच्या पुढचे उद्दिष्ट होती. त्या अर्थाने हे पंचसंत सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या ख्रिस्ती समाजाचे शिल्पकार होते असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या मजकुरांचं अतिशय मुद्देसूद लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यापैकी पॉल, पीटर आणि जॉन ह्या 3 संतांची पत्रं अतिशय महत्त्वाची मानली जातात. पॉल आणि पीटर हे समकालीन होते, तरी त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनामध्ये खूप मोठा फरक जाणवतो. पॉल हा कट्टर ज्यू होता, तो ख्रिस्तानंतर आलेला होता, पण परंपरा पाळण्यामध्ये तो फार कठोर होता आणि त्यामुळंच तो स्त्रियांच्यासाठी खूप कडक नियम करतो. त्याला असं वाटतं की स्त्री ही पुरुषापासून आणि पुरुषासाठी निर्माण झालेली आहे. ह्या उलट पीटर जो होता तो ख्रिस्ताचा पहिला शिष्य होता, ख्रिस्ताच्या तालमीत तयार झालेला होता आणि त्यामुळं स्त्रियांच्याकडे तो समानतेने, सहानुभूतीने आणि सन्मानाने पाहतो. हा खूप मोठा फरक आहे आणि असा फरक असलेली पुढची पिढीसुद्धा तयार झालेली आहे आपापले नेते निवडून. शेजाऱ्यावर प्रीती कर अशी ख्रिस्ताची शिकवण होती. ख्रिस्ताची शिकवण अशी होती की शेजाऱ्यावरती प्रीती कर, वैऱ्यावरही प्रेम कर आणि आपल्यापेक्षा जास्त प्रेम कर. 7च्या 70 वेळा क्षमा कर, कारण क्षमा कशातून येते तर प्रेमातून येते. आणि आत्ताच देखणे सर म्हणाले की प्रेमाने माणसं जोडली पाहिजेत, म्हणजे प्रेमाचा धागा हा फार महत्त्वाचा आहे. तो जितका भक्कम असेल तेवढी क्षमासुद्धा पुढे 7च्या 70 वेळा करता येते. सेवाभावाला प्राधान्य द्या असं येशूने सांगितलं. नम्रता, लीनता आणि सोशिकता ह्याच्यावरही ख्रिस्ताने भर दिलेला आहे. शब्दाने किंवा कृतीने कशानेच हिंसा करू नका असं ख्रिस्ताचं म्हणणं होतं. ख्रिस्ताच्या ह्या शिकवणीचा आणि माझ्या शिकवणीचा जगभर प्रसार करा ह्या आज्ञेचा ह्या शिष्यांनी प्रसार केलेला होता. ते त्यांचं मिशन बनलेलं होतं आणि ही शिकवण मानवाच्या हिताची आहे, म्हणूनच तिचा जगभर प्रसार केला पाहिजे. त्याच्यासाठी हाल झाले तरी हरकत नाही, सोसले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. आणि
असे हाल सोसणारे जे होते त्याच्यामध्ये हे सगळे शिष्य होते एक सोडून. नीरो राजाच्या काळामध्ये सेंट पॉलचा शिरच्छेद झाला. सेंट पीटर ह्याला वधस्तंभावरती उलटं टांगून मारण्यात आलं. सेंट ज्यूड जो होता त्याला लाठाकाठ्यांनी मारलं. भिंतीवरून 100 फूट उंच भिंतीवरून त्याला खाली फेकण्यात आलं. दगडधोंड्यांचा मारा केला आणि त्याला ठार करण्यात आलं. एकटा जॉन जो होता, सेंट जॉन, त्याला फक्त नैसर्गिक मरण आलं. तो 100 वर्षांचा होऊन नैसर्गिक मृत्यू झाला त्याचा. हे पत्रलेखक पत्रातून शांती असो ह्याच्यासाठी सलाम हा शब्द वापरतात, शालोम. आणि ख्रिस्ती समाजामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर किंवा पत्रातून हा शब्द काही जण वापरतात. तालमुद नावाचा जीव लोकांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांच्या बरोबर कसं वागावं हे सांगितलेलं आहे. पण ही जी पत्रं आहेत 21 पत्रं, त्याच्यात पौलाची पत्रं सर्वाधिक आहेत. 14 पत्रं त्याने एकट्याने लिहिलेली आहेत सेंट पॉलने. ही संतांची पत्रं जी आहेत ती आध्यात्मिक आणि सामाजिक बाबतीमध्ये योग्य दिशा दाखवणारी अशी पत्रं आहेत. आपण जन्म कुठल्या कुळामध्ये घ्यावा, कुठल्या धर्मात घ्यावा हे आपल्या हातात नसतं. पण स्वतःची ओळख निर्माण करायची तर ती आपल्या आचरणाने करावी लागते. आणि त्यामुळंच आपलं आचरण हे ख्रिस्तासारखं शुद्ध असावं ह्याच्यावरती ह्या पंचलेखकांनी भर दिलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणचा हा ख्रिस्ती समूह आहे, नवख्रिस्ती समूह. त्याची जडणघडण होण्याच्या काळात ही लिहिलेली पत्र म्हणून त्याचं महत्त्व अतिशय आहे. तर ह्या पत्रामध्ये जो जिव्हाळा आहे, जी कळकळ आहे ती समजून घेण्यासारखी आहे. आणि विश्वात्मकतेच्या दिशेने हीच कळकळ पुढे नंतरच्या समाज धर्मधुरीणांनी पुढे नेली आणि ख्रिस्ताच्या शिकवणीने जगाचं भलं होईल, कल्याण होईल, प्रेमाने सगळेजण एकत्र नांदू शकतील असा विश्वास त्या पंचलेखकांना आणि नंतरच्या समाजधुरीणांना वाटत होता. ही विश्वात्मकतेकडे नेणारी दिशा मला थोडक्यात सादर करता आली, त्याबद्दल आनंद वाटतो. धन्यवाद. धन्यवाद अनुपमाताई. मला वाटतं जो या परिसंवादाचं प्रयोजन आहे की भक्ती संप्रदाय आणि त्यातील विश्वात्मकता, तर नवख्रिस्ती संप्रदायाची एक नव्याने ओळख या ठिकाणी आपल्याला करून दिली. आणि ती ऐकत असताना दया, क्षमा, शांती हे जे संतांचं आपल्याकडे वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे त्यामधली विश्वात्मकता नक्कीच आपण सगळ्यांना जाणवली असेल. हा मंच इतक्या विद्वानांनी सजलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये काही साम्यही आहेत. म्हणजे जसं आता ख्रिस्ती परंपरेचा परिचय आपल्याला अनुपमाताईंनी करून दिला, त्याचबरोबर सुफी परंपरा जी आहे, एक अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञानाची परंपरा, वारकरी संप्रदायाशी खूप साम्य सांगणारी परंपरा, या परंपरेचे अभ्यासक मोहम्मद अझम सर आपल्याबरोबर आहेत. अनुपमाताई स्वतः कवी आहेत आणि आपल्याबरोबर डॉक्टर विनोद सिन्हा जे आहेत, जे उत्तम कवी तर आहेतच पण त्याचबरोबर सिव्हिल सर्वंट म्हणून प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी विभिन्न पदं भूषवलेली आहेत. एक अशा पद्धतीचा कवी की जो प्रशासकीय सेवेमध्ये आहे, हे मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण आहे आणि त्यांचे या विषयावरचे विचार ऐकायला निश्चितच आपल्याला खूप आवडणार आहे. कविता, गीत, गझल लेखन हे त्यांचे विषय राहिलेले आहेत. ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत त्यांच्या लिखाणाची. आणि त्यातही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही की मध्यकालीन जे संत कवी आहेत, मग तुलसीदास असतील, कबीर असतील, हे त्यांच्या अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून भक्ती संप्रदायावरती ऐकताना आपल्याला नक्कीच या विषयांना स्पर्श होताना दिसणार आहे. शैलेशजी आपल्याबरोबर आहेत. शैलेशजी रंगकर्मी आहेत, नाटककार आहेत आणि त्याचबरोबर अनेक अकॅदमीज ज्या आपल्या भारतीय सरकारच्या आहेत त्याच्याशी त्याचे सल्लागार म्हणून ते संलग्न आहेत. अमेठी युनिव्हर्सिटीचं प्रकाशनाची व्यवस्था धुरा अनेक वर्ष ते सांभाळत होते. तेव्हा असे वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज आहेत. मी मगाशी म्हटलं तसं डॉक्टर श्रीराम हेही कलेच्या क्षेत्रातून आहेत. नृत्य परंपरा आहे, मृदंग वाजनाची परंपरा आहे, या परंपरेतून आलेले आहेत आणि ज्याचा पुन्हा भक्ती संप्रदायाशी अतिशय जवळचा संदर्भ आहे. तर मी देखणे सरांना विनंती करते, देखणे सर, हा परिसंवादाच्या स्वरूपामध्ये आपण ही सगळी चर्चा पुढे न्यावी अशी तुम्हाला विनंती करते. आत्तापर्यंत दोन्ही वक्त्यांनी आपापली भूमिका मांडली आहे, पण मला वाटतं की चर्चेच्या स्वरूपामध्ये तुम्हा सगळ्यांचं म्हणणं ऐकणं आम्हाला नक्कीच आवडेल. मी विनोद सिन्हाजींना विनंती करू तुमच्या वतीने की त्यांनी त्यांची भूमिका थोडक्यात मांडावी आणि मग आपण याकडे चर्चेच्या स्वरूपातून पाहूया. भक्ति साहित्य से मेरा प्रथम परिचय शायद मेरे 5 वर्ष की अवस्था में हुआ.
मेरे पिताजी रोज़ सुबह उठकर कुछ भजन गाते थे और कभी तो वो मैया मोरी मैं नहीं माखन खायो और कभी रहना नहीं देश बिराना है। तो एक बार मैंने उनसे पूछा, मैं 6-7 साल का रहा हूँगा, कि ये कैसी भक्ति है। एक तो मैया मोरी मैं नहीं माखन खायो मुझे समझ में आता है, कृष्ण की एक लीला है उसके बारे में गान कर रहे हैं, या और भी जो तुलसीदास के पद थे, श्री रामचंद्र कृपालु भजबन वगैरह। ये रहना नहीं देश बिराना है, ये क्या चीज़ है, ये कैसे भक्ति में आया। और ये कैसे भक्ति में आया कि माया महाठगिनी हम जानी, ये भक्ति में कैसे आया। तो उन्होंने उस समय मेरी जितनी बुद्धि थी वो उसी हिसाब से उन्होंने समझाया कि देखो 2 तरह की भक्ति है, एक सगुण भक्ति है, एक निर्गुण भक्ति है। भक्ति दोनों ही है, भक्ति दोनों ही है। एक निराकार की भक्ति है जिसे निर्गुण भक्ति कहते हैं, एक साकार की भक्ति है जो सगुण भक्ति, जो किसी नेम और फॉर्म गॉड को दिया जाता है। लेकिन ऐसा नहीं है कि ये दोनों कहीं मिलते नहीं हैं, ये दोनों अंततः एक जगह मिल जाते हैं जाके। और बाद में जब मैंने पढ़ाई की और चीज़ों को समझा तो अब जो मैं समझ में आता है, मेरी समझ में वो यही है। एक शेर से अपनी बात शुरू कर रहा हूँ। है खुदा शाया तेरा इफ्शा वो पिन्हा होना। सबको पता है कि जो खुदा है वो सामने भी है और सब में अंतर्यामी भी है खुदा शाया तेरा इफ्शा वो पिन्हा होना, आदमी को तो मयस्सर है बस इंसान होना, आदमी को तो मयस्सर है बस इंसान होना। ये इंसान होने की जो परंपरा है, ये जो इंसान होने की बात है, भक्ति हमको उस रास्ते पे ले जाती है जहां हम आदमी से इंसान बन सकते हैं। ये इस अर्थ में भक्ति को समझता हूँ। आदमी एक अंततः एक पशु ही है। भक्ति शायद हमें वहाँ पहुँचाती है जहाँ हम थोड़ा बेहतर होते हैं, जहाँ और सबसे हम अपने आप को जोड़ पाते हैं, जहाँ हम सबको अपने जैसा समझने लगते हैं और उसमें सब आ जाता है। भारतीय परंपरा में एकम सत विप्राह बहुधा वदंती, यह अपने आप में ऋग्वेद का सूक्त है। यह प्लेटो से 5000 साल पुराना सूक्त है और तब से एकम सत की कितनी व्याख्याएं हो गई। आचार्य शंकर ने अद्वैतवाद कहा, उसके बाद विशिष्टाद्वैत में रामानुज आ गए, फिर बाद में भेदाभेदवाद आ गया, द्वैताद्वैतवाद आ गया। सब में एक ही एकम सत की विभिन्न व्याख्याएं थी। विप्राह बहुधा वदंती, यही उन्होंने कहा। और उस प्रकार से क्या हो गया, एकम सत ऑल इज वन, एक मेवा द्वितीयम से चल के जब आप उपनिषदों के नेति नेति से चल के गीता में आते हैं तो वहाँ दोनों हैं। कृष्ण खुद ही कहते हैं मैं विश्वरूप भी हूँ, मैं साकार भी हूँ। और वो कहते हैं जो किसी भी देवता को पूजता है वो अंततः मुझे ही पूजता है, तो वह उनका विश्वरूप है। और जो सामने अर्जुन को एक वो गीता का ज्ञान बता रहे हैं वो साकार ब्रह्म है। तो गीता में आके ये दोनों एक साथ हो जाते हैं। गीता में आकर जो निर्गुण ब्रह्म है और जो सगुण ब्रह्म है वो दोनों एक जगह आ जाता है। तो ऑल इन वन से पर्सनल गॉड पे पहुंच जाते हैं। और उसके फर्दर जाइए, उसके फर्दर जब हम आते हैं तो ये एक ऐसी व्यवस्था है, एक ऐसी सोच है जो कहती है तुम सर्वान धर्मम परित्यज्य, सब धर्मों को छोड़कर मेरी शरण में आओ, मैं तुम्हें मोक्ष दूंगा। यह किसी व्यक्ति का अहंकार नहीं है, यह परमात्मा की कथा है, यह परमात्मा का कहना है, यह परमात्मा का बोलना है। तो सब धर्मों को तज के मेरे पास आने का मतलब क्या है? सीढ़ियों की तरह धर्म को इस्तेमाल करो और उसके ऊपर जाओ, जहाँ सब एक हो जाता है, जहाँ सब कुछ एक हो जाएगा, वहीं जाकर अंततः भक्ति हमें ले जाती है। जो भक्ति आंदोलन की बात हम कर रहे हैं आज, भक्ति आंदोलन की जो बात कर रहे हैं वो उसको तत्कालीन समाज के परिप्रेक्ष्य में देखने की ज़रूरत है। संत ज्ञानेश्वर जी ने जिस समय इसकी अगुवाई की, उसमें इस्लाम के थपेड़ों से थोड़ा बहुत परेशानियां होने लगी थी, आपसी वैमनस्य बढ़ रहा था। और संत ज्ञानेश्वर की सबसे बड़ी जो मैं देन समझता हूँ वो ये है कि उन्होंने दोनों समुदायों को पास में लाने का भी काम किया। ये बहुत लोग नहीं कहते हैं, बहुत लोग नहीं बताते हैं, बहुत लोग नहीं जानते हैं। ये दोनों समुदायों को भी साथ लाना, उनका काम उस वैमनस्य को भी दूर करना था। और इसीलिए उनके साथियों में आप देख लें कौन लोग हैं। उसके पहले
साहित्य की भाषा को बदल दिया उन्होंने। साहित्य की भाषा संस्कृत होती थी, संस्कृत के अलावा कुछ में लिखा तो अगर मराठी में कोई लिखता था तो कहते थे अरे ये बेकार है, ये साहित्य नहीं है। उन्होंने एक मुकुंद देव जी ने एक ग्रंथ लिखा जरूर था विवेक सिंधु नाम का, लेकिन उन्होंने अपनी लिपि मराठी मतलब गुप्त लिपि में लिखा तो उसको ज़्यादातर लोग जान नहीं पाए। तो संत ज्ञानेश्वर ने क्या किया? संत ज्ञानेश्वर ने लोक भाषा की प्रतिष्ठा कर दी। संत ज्ञानेश्वर ने कहा मराठी न केवल आदमी आदमी के बीच की बात है, आदमी और भगवान के बीच भी बात कर सकते हो मराठी में। मराठी में तुम भगवान से भी बात कर सकते हो, उसके लिए संस्कृत जरूरी नहीं है। ये सबसे बड़ी देन है। सारे संत कवियों को आप देख लें, वो कहाँ से आते हैं? वो ज्ञानेश्वर तो एक पढ़े लिखे परिवार के थे, पर बाकी लोगों को देखें, वो सब अपने अनुभवों से हमें नवाज रहे हैं। उन्होंने जो अनुभव किया, रहतास कौन थे, कबीर कौन थे, इन सब लोगों ने क्या किया? यही किया, लोक भाषा की ऐसी प्रतिष्ठा कर दी कि लोक भाषा ने ही इस भक्ति आंदोलन को आगे बढ़ा दिया। और दूसरा काम इन्होंने और किया जो हम सबको याद रखना चाहिए, समाज के निचले तबकों को, स्त्रियों को भी, कामगारों को, कर्मकारों को, किसानों को ये कहा भगवान तेरे लिए भी है। भगवान तुम्हारा व्यक्तिगत, तुम चुन लो भगवान तुम्हें मिलता है, तुम्हारा काम सिर्फ भक्ति करना है। और भक्ति के रास्ते बताए उन्होंने, भक्ति के रास्ते उन्होंने बताया कि क्या करना है। करुणा, सहृदयता, एकात्म, एक दूसरे के प्रति संवेदनशील होना, सबको एक साथ लेके चलना। भक्ति में कोई पारलौकिक अवस्था नहीं थी, ये कोई समाधि नहीं थी, ये ऐसी नहीं कि हम अकेले बैठ के एक समाधि लगा रहे, वो भक्ति नहीं थी। भक्ति में सब साथ चल रहे थे। आप जाते हैं ना पंढरपुर की यात्रा में, कितने लोग साथ जाते हैं? और आप एक बात और समझ लें, ज्ञानेश्वर तत्वशास्त्री दृष्टिकोण से द्वैतवादी थे, नाथ संप्रदाय के दीक्षित थे। उनका जो अमृतानुभव अगर आप पढ़ेंगे तो उसमें तो द्वैत की तत्वशास्त्रीय चिंतन है। लेकिन लोक रक्षण के लिए, लोक मंगल के लिए, लोगों की अवस्था को, उसको सुधारने के लिए उन्होंने वारकरी संप्रदाय का आचार्य बनना स्वीकार किया। अगर आप उसके तत्वशास्त्रीय चिंतन में जाएं तो वो इधर कैसे आ गए? पर उन्होंने समझ लिया, और ये सारे संतों ने समझा। नानक को देखें, दादू दयाल को देखें, रहदास को देखें, कबीर को देखें। और कबीर तो मुझे बहुत पसंद है, कबीर तो बहुत पसंद है। वो ज्ञानेश्वर के 100 साल बाद हुए थे, लेकिन कबीर ने ज्ञानेश्वर के बराबरी का काम कबीर ने भी किया है, और शायद थोड़ा ज़्यादा किया है। माफ़ कीजिएगा मैं ये बात यहाँ बैठ के कह रहा हूँ, लेकिन मैं ये इसलिए कह रहा हूँ कि इतिहास का विद्यार्थी रहा हूँ, दर्शन का विद्यार्थी रहा हूँ। कबीर ने तो फटकार लगाई, सारे धार्मिक आडंबरों के खिलाफ फटकार लगाई, खुल के चिताया और लोगों को कहा क्या कर रहे हो तुम मंदिर में जाते हो, बाहर निकल के अपने ही बराबर के आदमी को उससे छुआछूत करते हो। तुम मस्जिद में जाते हो, नमाज पढ़ते हो, बाहर आके धार्मिक आडंबर में फंस जाते हो। और ये कर्मकांड में कहाँ फंसे हो? और उन्होंने कहा जाति पाति पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि का होई। तो भक्ति का मतलब यह है सबको एक मानो। विश्वात्मवाद का अर्थ ही है कि अपनी आत्मा को सब में देखो। और ज्ञानेश्वर जी की वो एक कहानी आप सबको तो पता ही होगी, जिसमें उन्होंने, वो चांगदेव महाराज ने उनसे कोई सवाल किया तो उन्होंने कह दिया हाँ ये बैल भी बोल सकता है, और बैल ने श्लोक पढ़ के सुना दिया। ये चमत्कार भी हुए। तो इसलिए भक्ति को एक आंदोलन के रूप में, एक ऐसे आंदोलन के रूप में जिसने धार्मिक आध्यात्मिक लोकतंत्र की स्थापना कर दी इस देश में, वो एक लोकतंत्र की स्थापना है भक्ति आंदोलन के द्वारा, जहां स्त्रियों को दूर रखा जाता था, निचले तबकों को दूर रखा जाता था, जहां कुछ लोग ही वेद पाठ कर सकते थे, जहां ऐसा लगता था कि ईश्वर से बात करने के लिए अपनी भाषा कमजोर है, उन सब चीज़ों को उन्होंने हटा दिया और कहा तुम अपनी भाषा में बोलो, ईश्वर सुनेगा। और ये जो विचार उन्होंने दिए हैं, जो हमारे संत साहित्य के एक अक्षुण्ण परंपरा है, ये विचार तो हमेशा था, एकम सत्य में हमेशा था।
ऋग्वेद में ही था, एकम सत विप्राह बहुधा वदंती, पर आचार में नहीं था, व्यवहार में नहीं था। अभी हमारे अध्यक्ष महोदय ने बहुत अच्छी बात कही, उन्होंने कहा एक है तत्वशास्त्र, एक है व्यवहार। तो भक्ति ने तत्वशास्त्र को व्यवहार में जागृत कर दिया। ये विचार मेरे हिसाब से भक्ति को समझने के लिए सबसे ज़्यादा ज़रूरी है आज के लिए। बहुत बहुत शुक्रिया। संत साहित्याची विश्वात्मकता कशी असते हे आता सिन्हाजींच्या निरूपणावरनं कळलं. हे निरूपण चालू असताना ते या मंचावरचं परिसंवादातलं भाषण होतं की आळंदीच्या फडावरचं कीर्तन होतं हे कळत नव्हतं. भाषेचे सुद्धा बंधनं ओलांडून जात होतं. इथं विश्वात्मकता आहे. त्यामुळे विश्वात्मकतेचं एक वेगवेगळं दर्शन एकेका वक्त्यांच्या मुखातून बाहेर पडतं आहे. आपल्या संपूर्ण निरूपणाचं सार आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. त्या ठिकाणी मग संप्रदाय संपतात, जाती संपतात आणि मग सगळं एका वेगळ्या तत्वापाशी जातं, जे तत्व विश्वात्मकतेशी जोडलं जातं. आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. खरोखर देखणे सर तुम्ही म्हणत होता त्याप्रमाणे, आणि एका बाजूला विश्वात्मकता आणि एका बाजूला अस्मितासुद्धा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अस्मिता मिळवून दिली आणि त्याच वेळेस आपल्याला सगळी कुंपणं ओलांडून विश्वात्मक विचार करायलाही शिकवलं. यानंतर मी डॉक्टर मोहम्मद आझम सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. आझम सर हे मराठी भाषक आहेत आणि सुफी तत्त्वज्ञानाचे, काव्याचे, साहित्याचे व्यासंगी अभ्यासक आहेत. सुफी तत्त्वज्ञानाची त्यांनी केलेली ग्रंथरचना ही खूप नावाजलेली अशी, आणि 2012 साली सुफी तत्त्वज्ञान स्वरूप आणि चिंतन हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला, ज्याला राज्यस्तरीय 6 पुरस्कार प्राप्त झाले. आणि त्याबरोबरच सुफीवाद, तुलनात्मक धर्मशास्त्र याही अंतर्गत त्यांनी अनेक लिखाण केलेलं आहे. त्रिखंडात्मक त्यांचे बृहत ग्रंथसुद्धा प्रकाशित झालेले आहेत. तर आज या विषयावर त्यांचं श्रीरामजी आधी बोलतील. ठीक आहे, माफ करा, मी देखणे सरांच्या सूचनेप्रमाणे डॉक्टर श्रीराम यांना विनंती करते की त्यांनी त्यांची भूमिका आधी मांडावी आणि त्यानंतर आझम सरांना विनंती करू. जीवन काल में धर्म, अर्थ और काम की प्राप्ति, तत्पश्चात मोक्ष की प्राप्ति, यही उद्देश्य है सनातन धर्म का. और इन पुरुषार्थों की प्राप्ति के लिए हमारे दूरदर्शी और उदारदर्शी ऋषियों ने अनेक मार्ग बताए हैं, और उन मार्गों में से अन्यतम है भक्ति मार्ग. और यही भक्ति मार्ग है जिसमें सनातन धर्म की निस्वार्थता और विश्वात्मकता पूर्णतया प्रतिबिंबित है. सबसे पहले हम देखेंगे विश्वात्मकता शब्द का अर्थ है यूनिवर्सलिज्म, दैट विच ट्रांसेंड्स ऑल डिस्टिंक्शन, जो सभी भेद के पार है, वो विश्वात्मकता है. और सनातन धर्म की जो विश्वात्मकता का गुण है, इसका सही उदाहरण है भक्ति मार्ग. इसके लिए मैं यहाँ पर कुछ उल्लेख दूंगा, कुछ उदाहरण दूंगा अपने पुराणों में से, पुराण और भक्ति शास्त्रों में से. I shall give some examples. I begin with a quotation of Shri Madhusudana Saraswati from the Bhagavad Bhakti Rasayana. भक्ति शास्त्र के ग्रंथ भक्ति रसायन में श्री मधुसूदन सरस्वती कहते हैं, प्राणी मात्रस्य भक्तौ अधिकारः. दैट इज़ विभिन्न मार्ग जैसे मैंने बताया ऋषियों ने जिनको प्रिस्क्राइब किया है. And these paths have been prescribed keeping in mind the abilities and the idiosyncrasies of an individual. एक व्यक्ति की रुचि और उसके क्षमता के अनुसार ही ये मार्ग बताया गया है ऋषियों द्वारा. उसमें ये जो भक्ति मार्ग है, इसमें प्राणी मात्र का अधिकार है, ऐसा मधुसूदन सरस्वती कहते हैं. श्री रूप गोस्वामी चैतन्य महाप्रभु के प्रधान शिष्य कहते हैं, शास्त्रतः श्रूयते भक्तौ नृमात्रस्य अधिकारिता. भक्ति शास्त्रों का यही कहना है कि संपूर्ण नर जाति का भक्ति मार्ग पर अधिकार है. और ये कथन केवल इन भक्ति संतों का नहीं है,
बल्कि हमारे पुराणों में इनका मूल दिखाई देता है। भागवत पुराण में स्वयं श्री कृष्ण का कथन है, केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः येन्ये मूढ़धियो नागाः सिद्धा मामीयुरंजसा। अर्थात केवल भाव, भक्ति भाव से ही गोपियों ने, गायों ने, पर्वतों ने और जानवरों ने मुझे प्राप्त किया और सिद्धि प्राप्त की। ये हम समझ सकते हैं, भक्ति जो है ये जो चेतन है वो कर सकते हैं। अभी पर्वत जैसे अचेतन वस्तु भी कर सकते हैं क्या? इसका भी उत्तर भागवत पुराण में मिलता है। सत्संगेन हि दैतेया यातुधाना खगा मृगाः। इस प्रकार भगवान कहते हैं सत्संग वो उपाय है जिससे चेतन और अचेतन दोनों ही भगवत कृपा प्राप्त कर सकते हैं। भक्ति मार्ग को विश्वात्मकता का एक साधन मान सकते हैं। इसका कारण केवल ये नहीं है कि भक्ति मार्ग सर्वसमावेशी है। इसके अतिरिक्त हमें ये ध्यान रखना है कि इन स्पिरिट इट एनविसेजेस अ सोसाइटी कैरेक्टराइज्ड बाय फ्रेंडशिप, सौहार्द, अहिंसा, नॉन वायलेंस एंड सत्य और ट्रुथफुलनेस। And an ideal society characterized by Bhakti Marga would only result in a society where exist no evils such as raga and dvesha. भक्ति मार्ग एकमात्र व्यवस्था है जो प्राणी मात्र को अभय प्रदान करता है और यथार्थ रूप से सर्वनिरपेक्ष है, सर्वहितकर है और सर्वजन सुख सेव्य है। These are all some of the instances about Bhakti Marga. What the other speakers had mentioned earlier about the qualities of saint. These are much before the saints of the Bhakti movement reiterated them in the most vocal terms. They have been referred to in our earlier Puranas. A few quotations from there. जो भक्ति आंदोलन के संत कवियों ने जिस प्रकार भक्ति की विश्वात्मकता के बारे में बहुत ही वोकल होकर कहा, निस्संदेह होकर कहा, ये सभी जो है पूर्व ही कहे गए हैं हमारे पुराणों में। संत की जो परिभाषा है ये सब पूर्व ही पुराणों में कथित है। उनमें से कुछ उल्लेख मैं देता हूँ यहाँ पर। तितिक्षवः कारुणिकाः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शांता साधवः साधुभूषणाः। ये एक साधु की परिभाषा है। साधु कौन है? वो तितिक्षु है। ही इज इक्विपॉइज्ड, सुख दुख में सम है, सबको सहन करता है, तितिक्षा। कारुणिकः, सबके प्रति दयावान। सुहृदः सर्वदेहिनां, सभी प्राणियों को मित्र। अजातशत्रवः, जिसका कोई शत्रु नहीं। शांत, हु इज ट्रैंक्विल इन नेचर, जो शांत स्वभाव का है वही साधु है। ये भागवत पुराण में कपिल देव जी ने कहा है। स्कंद पुराण के अनुसार परदुखेन आत्मदुखम मन्यन्ते ये नृपोत्तमा भगवत धर्म निरताः ते नरा वैष्णवा नृप। वैष्णव कौन है? जिस प्रकार आज सुबह राज्यपाल महोदय ने कहा वैष्णव जन तो तेने कहिए, इसका भी मूल हमें स्कंद पुराण में दिखाई देता है। पर दुखेन आत्मदुखम मन्यन्ते ये नृपोत्तम। हे राजा, जो दूसरों के दुख को अपना दुख समझते हैं और भगवत धर्म का अनुसरण करते हैं वे ही वैष्णव है। और भागवत पुराण में एकादश स्कंध में उद्धव गीता में आगे कहा गया है, कृपालु अकृतद्रोह तितिक्षु सर्वदेहिनां सत्यसारो अनवद्यात्मा समः सर्वोपकारकः अप्रमत्तो गभीरात्मा धृतिमान जितषड्गुणः अमानी मानदः कल्यो मैत्रः कारुणिकः कविः। ये पुनरुक्ति है जो कपिल देव ने कहा, वही भगवान कृष्ण ने उद्धव जी से कहा है। और यहाँ पर एक दुर्लभ ग्रंथ है विष्णु धर्म पुराण, नॉट विष्णु धर्मोत्तर पुराण, विष्णु धर्म
पुराण करके ग्रंथ है जो दक्षिण भारत में प्रसिद्ध है, उसका कुछ श्लोक में उद्धृत करके यहाँ पर कहता हूँ। ये शाम न गृधि पारक्ये दारे द्रव्ये च चेतसः हिंसायां च मनुष्याणां ते कृष्णेन अवलोकिता। ते कृष्णेन अवलोकिता का अर्थ है कृष्ण की कृपा जिसको प्राप्त हो उनका लक्षण यहाँ पर बताया गया है। न गृद्धि पारक्ये दारे द्रव्ये, उन्हें लोभ नहीं होता दूसरों के धन और स्त्रियों के विषय में। क्षमां करोति क्रुद्धेषु दयां मूढ़ेषु मानवः, उन पर कोप करने वाले व्यक्ति के प्रति ये क्षमावान रहते हैं और मूढ़ों के प्रति दयावान। दातारो न अपहर्तारः परस्वानाम अमायिनः, वे अमायी है, छल कपट रहित है, वे केवल दाता है, अपहर्ता नहीं। कर्मणा मनसा वाचा येन हिंसानुवर्तिनः ते नराः वासुदेवस्य आप्ताः पांडुकुलोद्वः, जो मन से, वाणी से और कर्म से दूसरों पर हिंसा नहीं करते, वे ही वासुदेव प्रिय वैष्णव होते हैं। इस प्रकार वैष्णव ग्रंथों में कहा गया है। अंतिम जैसा सर ने कहा, सबसे छोटा भाषण सबसे अच्छा माना जाता है, सो आई वुड लाइक टू कीप माई स्पीच क्वाइट शॉर्ट। वैष्णव संप्रदाय के बारे में पर्याप्त चर्चा की गई है। एक श्लोक में उल्लेख करना चाहता हूँ प्रसिद्ध नायनार कवि तिरुमूलर का। अनबे शिवम, इस प्रकार कहकर उन्होंने शिवत्व और प्रेम को एक बताया है। उसका हिंदी अनुवाद कुछ इस प्रकार है, मूर्ख प्रेम और शिवत्व को भिन्न मानते हैं। प्रेम ही शिवत्व है, ये कोई नहीं जानता। जिसने प्रेम और शिवत्व की एकता को जान लिया हो वो प्रेम रूपी शिवत्व को प्राप्त करता है। इस प्रकार कहा है संत कवि तिरुमूलर ने। और आज का इस सम्मेलन को सफल करने के लिए हम सबको एक संकल्प लेना होगा। उस संकल्प के साथ मैं अपना वक्तव्य समाप्त करूंगा। संकल्प बहुत ही सरल है और प्रसिद्ध है। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास। इसका अर्थ यह है सभी संप्रदायों के संतों का साथ, सत्संग, और सत्संग के द्वारा सबका आध्यात्मिक विकास और भक्ति की अकल्पनीय शक्ति पर हम सबका दृढ़ विश्वास और भक्ति की शक्ति के द्वारा एक विश्वात्मक समाज निर्माण करने का हम सबका निरंतर प्रयास। जय श्री राम। हॅलो, श्रीरामाच्या मुखातून स्वामींची वृत्ती कशी प्रगटते ते डॉक्टर श्रीराम स्वामी यांच्या निरूपणातून लक्षात आलं। प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं भाष्य करतायत आणि सत्संगतीचं वेगळेपण सांगतायत। खरं म्हणजे विश्वात्मक साहित्य संमेलन हे एक मोठा सत्संगच आहे। आचार्य विनोबांना विचारलं, ते म्हणले संघ करू नये असं अध्यात्मशास्त्र सांगतं। कुठलाही संघ करू नये, पण 3 संघ करावेत। एक असतो प्रसंग, दुसरा असतो व्यासंग आणि तिसरा असतो सत्संग। प्रसंग माणसाचं मन घडवतो, व्यासंग माणसाची बुद्धी घडवतो, पण सत्संग माणसाचं जीवनच घडवतो। आणि जीवन घडवण्याची प्रक्रिया कशी घडते याचं सुंदर विवेचन आपण केले। यानंतर पुढचे वक्ते माननीय श्रीयुत विनोद सिन्हा साहेब आपण झाले। माननीय श्रीयुत डॉक्टर शैलेंद्र श्रीवास्तव साहेब यांनी आपले विचार मांडावेत। सबसे पहले यहाँ उपस्थित सभी विद्वज्जनों, भक्तों के चरणों में मेरा वंदन। ईश्वर की कृपा है कि हम लोग भक्ति पर बात कर रहे हैं, दिल में भक्ति का अनुभव करते हैं, भक्ति को समझने का प्रयत्न करते हैं। और वर्णाश्रम धर्म में जो गृहस्थ धर्म है,
अपनी सभी या अपने सभी दायित्वों को पूर्ण करते हुए अपने जीवन को सफल बनाने का प्रयत्न करते हैं। हम लोग इस बात के लिए ईश्वर को धन्यवाद कर सकते हैं। हमारा जो विषय है बहुत व्यापक है। 3 शब्द हैं उसमें महत्वपूर्ण: भक्ति, साहित्य और विश्वात्मकता। हमारे विद्वान साथियों ने, भक्तों ने और हम कहें कि दार्शनिकों ने जो विचार अभी व्यक्त किए, सत्य एक ही है। जैसा कि कहा इन्होंने, सिन्हा सर ने, कि एकम सद विप्राह बहुधा वदंती, एक ही सत्य है। विप्र लोग बहुत बहुत तरीकों से व्यक्त करते हैं और उसी में कहीं सत्य का स्पर्श भी हो जाया करता है, क्योंकि भाषा सत्य के करीब तक पहुंच सके, उसी की यात्रा हमारे भक्ति साहित्य ने समझाने के लिए रखी है। जब बोलते बोलते मौन आ जाता है, हम मौन में ठहरने लगते हैं, भक्ति का भान शुरू होता है। जब हम बोलने लगते हैं तो भक्ति छूटने लगती है। अगर हम भक्ति के प्रारंभिक स्रोत और इतिहास के बारे में बोलने के बारे में सोचें तो संकट का विषय है। शायद मानव सभ्यता जितनी प्राचीन है, भक्ति की प्राचीनता भी उतनी ही होगी। गहन अंधकार में कड़कती हुई बिजली, जंगल के किसी किनारे पर पड़े हुए कुछ आदिवासी लोग, आज के 10,000 साल पहले, शायद राम के भी पहले, हम अगर हिंदू गणना की बात करें तो वो 1 लाख से कम नहीं ठहरती। उस कड़कती हुई बिजली में उन्होंने जिस भय का दर्शन किया, उस भय से मुक्त होने के लिए उन्होंने भक्ति का आश्रय लिया। इसीलिए दुनिया भर के स्कॉलर ये कहते हैं कि जिन्हें भय नहीं है वो भक्ति की तरफ मुड़ते नहीं हैं, लेकिन जिन्हें भय है वो भक्त हो ही नहीं सकते। हमारे विद्वान अध्ययन के दौरान निष्कर्ष निकालते हैं कि मध्यकाल में भक्ति साहित्य का उदय होता है। भक्ति का नहीं, भक्ति साहित्य का उदय होता है। क्योंकि भक्ति का उदय अगर हम ऋग्वेद के सूक्तों से देखना शुरू करें तो वहीं से मिल जाएगा। नारद भक्ति सूत्र पहला ग्रंथ है जो भक्ति का विशद विवेचन करता है। अंगिरा का ग्रंथ है भक्ति पर ही है। तो जो ये सूक्त रचे गए उस जमाने में, लोगों ने सत्य के साक्षात्कार के दौरान ईश्वर की अनुभूति के रास्ते बताने के प्रयत्न में कुछ लिखे। ज्यों गूंगे मीठे फल को रस अंतर मन ही भावे। कबीर भी कहते हैं कि उसका होना ऐसा है जैसा नहीं होना, और उसका नहीं होना ऐसा है कि सब कुछ होना। तुलसी भी यही बात कहते हैं कि अगुण ही सगुण ही नहीं कछु भेदा, गावहीं बुद्ध विधात पूर्ण वेदा। सभी वेद, सभी यही गा रहे हैं। जिस अद्वैत की बात की जाती है वो अद्वैत विशिष्टाद्वैत की यात्रा करती है। अद्वैत, ईश्वर एक है, वही तुम में ही है, वही हम में भी है, उसके अलावा दूसरा कोई नहीं है। अद्वैत है। लेकिन अद्वैत शब्द में द्वैत शब्द रखा हुआ है। दो है इसीलिए अद्वैत कहा जा रहा है। लेकिन दो के बीच में एक होने की जो प्रक्रिया है वो भक्ति से ही
भक्ति के विधान से ही पूर्ण होती है। अद्वैत, दिखते दो हैं लेकिन हैं एक, और दो ही क्यों, बहुत सारे, अनंत। भारत दुनिया का अकेला देश है, रहा है, अभी की बात शायद अधूरी लगेगी, भारत दुनिया का अकेला ऐसा देश रहा है जहां प्रकृति ने इतने संसाधन दे दिए कि लोगों को अपने गांव को छोड़कर दूसरे गांव जाने की ज़रूरत ही नहीं थी। और ब्रिटिश इतिहासकार अध्ययन के दौरान चौंकते हैं कि भारत के 7.5 लाख गांव, 7.5 लाख देश हैं। क्यों? 7.5 लाख गांव, 7.5 लाख देश हैं, और हम उसको आधुनिक भाषा में कहेंगे कि ये आत्मनिर्भर इकाई हैं। सत्ता का वास्तविक विकेंद्रीकरण जो है वो हमारी ग्रामीण सभ्यता में है, और भक्ति उन्हीं स्तरों पर 7.5 लाख नहीं, 33 कोटि या 33 करोड़ तक जाती है। भारत के लोग, सामान्य लोग यात्रा नहीं करते थे, इसलिए एक नियम बना वर्णाश्रम धर्म व्यवस्था में कि 50 के बाद व्यक्ति घर छोड़ देगा, समाज के लिए काम करेगा। 50 से 75 समाज के लिए काम करेगा, 75 से 100 संन्यास को प्राप्त होगा। और दुनिया की कोई ऐसी विधि नहीं है जो ये बता सके कि आपके जीवन के 4 पक्ष जो हैं वर्णाश्रम धर्म के हिसाब से, वह आपके 4 पुरुषार्थ को पूरा करने में मदद करते हैं। धर्म, अर्थ, काम, मोक्ष। हम पहले अर्थ की बात कर लें, धर्म की बात न करें। ब्रह्मचर्य आश्रम में शिक्षा दीक्षा हो गई, गृहस्थ आश्रम में काम का पूर्ण हो गया, समाज की सेवा वानप्रस्थ आश्रम में हो गई, और सन्यास, हर किसी के जीवन का आखिरी 25 वर्ष सन्यास को उपलब्ध होना चाहिए। और इसलिए जितना अध्ययन भक्ति पर, दर्शन पर भारत में हुआ, अभी तक पूरी दुनिया में नहीं हुआ है, और अभी भी भारत से दुनिया उम्मीद करती है। मैं मूल विषय पर आऊं। मूल विषय ये है कि भक्ति क्या है। मूल विषय ये है कि भक्ति संप्रदाय क्या है। मूल विषय ये है कि संप्रदाय भक्ति हो सकती है क्या। एकम सद विप्रा बहुधा वदंती। संप्रदाय 1000 होंगे, क्योंकि 1000 नदियों से घिरे हुए देश में हजार इलाकों में लोग ईश्वर को तलाशने के लिए अपने घर में बैठे हुए कर्तव्य कर रहे हैं। और इसमें विश्वात्मकता की दृष्टि, ये बड़ा प्रश्न है। मैं एक तरफ क्षेत्रीयता की बात कर रहा हूँ, दूसरी तरफ विश्वात्मकता की बात हो रही है। जो जितना क्षेत्रीय है वो उतना वैश्विक हो सकता है, लेकिन जो जितना जड़ों से उखड़ा हुआ है वो अपने गांव घर का भी नहीं हो सकता है। जड़ों से जुड़े हुए वृक्ष विकसित होते हैं, उनके फल, उनके सुगंध, उनका होने का जो, उनके होने की सार्थकता है वो पूर्ण होती है। हमारा भक्ति संप्रदाय, अगर संप्रदाय की दृष्टि देखने का प्रयत्न करें तो भारत की सभी भाषाओं में हजारों हजार संत 12वीं शताब्दी में दिखाई देते हैं। 12वीं शताब्दी हम स्ट्रेटेजिक लाइन नहीं कह रहे हैं, क्योंकि 6ठी शताब्दी में शंकराचार्य धर्म का उद्घोष करते हैं और 7वीं शताब्दी में इस्लाम का उदय होता है।
8वीं शताब्दी में आक्रमण होने शुरू हो जाते हैं हर्ष के समय में, और भारत में 8वीं शताब्दी से लेकर और 12वीं शताब्दी तक लगातार होते आक्रमणों से हमारी अर्थव्यवस्था, हमारा समाज जर्जर हो जाता है। जो भक्ति आंदोलन खड़ा होता है वह उसी जर्जर स्थिति में खड़ा होता है। आचार्य रामचंद्र शुक्ल लिखते हैं कि 12वीं शताब्दी तक भारत का समाज और ख़ास तौर पर शहरी समाज आक्रांताओं द्वारा रौंद दिया गया है। लोगों का मनोबल टूट गया है, लोगों का कर्म क्षीण हो गया है। लोग या तो मार दिए गए हैं, या तो कन्वर्ट हो गए हैं, या जो बचे हैं वो गांव की तरफ भाग गए हैं। पूरे समाज में त्राहिमाम त्राहिमाम मचा हुआ है। और जब सत्ता किसी क्रूर तानाशाह के हाथ में चली जाए तो जनता के पास ईश्वर का नाम लेने के अलावा कोई रास्ता बचता ही कहाँ है। जो हमारा भक्ति आंदोलन है उसी की कोख से पैदा होती है। और कश्मीर से कन्याकुमारी तक ये आंदोलन है। कश्मीर में ललद्दे गाती हैं शैव पद, और उसकी गूंज केरल में सुनाई देती है। नामदेव गाते हैं पद, ज्ञानेश्वर गाते हैं पद, उसकी गूंज सुदूर बंगाल में सुनाई देती है। चैतन्य महाप्रभु बंगाल में गाते हैं और गुजरात तक उसकी धमक सुनाई देती है। ये समय है जब हमारे तमाम भक्त कहें, दार्शनिक कहें, लेकिन हम कहेंगे कि हमारे ये समाज जागरण के महापुरुष जो उठ के खड़े होते हैं, वो सोई हुई जो मर्यादा है, जो सोई हुई शक्ति है, उसे जगाने के लिए तो देश भर में बहुत सारे आंदोलन उठ खड़े होते हैं। यहाँ इतनी बातें हो गई हैं। मैंने बहुत सारा नोट्स बनाया था। असल में मैं विद्यार्थी हूँ, इसलिए अध्ययन में नोट्स बनाने की प्रक्रिया बनी रहती है, लेकिन बोलते समय नोट्स देखने के अवसर नहीं होते। लेकिन जब हम कविता की बात करते हैं तो कविता के इतिहास में मध्यकाल का इतिहास जो हम हिंदी साहित्य में देखते हैं वही हमको मराठी में भी दिखाई देता है, राजस्थानी में भी दिखाई देता है, बंगला साहित्य में भी एक समय में दिखाई देता है। इसलिए आचार्य शुक्ल ने इसे भक्ति काल कहा है और नाम दिया है पूर्व मध्यकाल। ये वह काल है पूर्व मध्यकाल जब हमारे 84 सिद्धों की पूरी परंपरा हमारे सामने है। नवनाथ जिसे कहते हैं, नवनाथों की परंपरा हमारे सामने है। और ये सिद्ध और नाथों की परंपरा साधना की पद्धति है, भक्ति की पद्धति नहीं है। बहुत बार ऐसा होता है कि भक्ति और साधना और दर्शन और ज्योतिष सबको हम एक दूसरे में मिला देते हैं, लेकिन एकात्मिक जो भक्ति है उस भक्ति का उदय हम रामानंद के द्वारा कहा गया कि भक्ति द्राविड़ उपजी लायो रामानंद, और उत्तर में रामानंद लेकर आते हैं भक्ति। लेकिन जैसा कि मैंने पहले बताया कि गीता में भक्ति सूत्र है, भक्ति के विभाग हैं, श्रद्धा के विभाग में डिटेल कृष्ण ने अर्जुन को जवाब देते हुए कहा है, मय्या वेश्य मनो ये माम नित्य युक्ता उपासते श्रद्धाया पर्योवेतास्ते ये युक्त मामताः। और उसी में आता है आगे, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भक्ति के सूत्र भागवत में दिखाई देते हैं। और जैसे कि हमने कहा नारदीय भक्ति सूत्र है, नारद नारायण नारायण जपते हुए त्रिलोक की यात्रा करते हैं।
बहुत सारे ऋषि उनसे मिलते हैं और उनके साथ उनके संवाद होते हैं और उस संवाद में भक्ति सूत्र स्थापित होते हैं। जो विश्व दृष्टि है भक्ति की, उसके बारे में वैश्विकता के संदर्भ में हम अगर कहें तो दो बातें होती हैं। एक तो ये कि वैश्विकता है क्या, हमारी जो भक्ति है या भक्ति संप्रदाय है उसकी वैश्विक दृष्टि क्या है, वो वैश्विक हो पाई है क्या, हमारी भक्ति का वैश्विक प्रसार हो पाया है क्या। तो भारतवंशी दुनिया के जितने हिस्सों में रहते हैं, और कम से कम 150 देश हैं जहाँ भारतवंशी रहते हैं, और एक समय में बृहत्तर भारत के सब तकरीबन 21 देश हैं जहाँ पर भारत किसी न किसी रूप में उपस्थित रहा है। उन सभी जगहों पर कबीर गाए जाते हैं, सूरदास गाए जाते हैं, तुलसी गाए जाते हैं, नामदेव वहाँ उपस्थित हैं, ज्ञानेश्वर उपस्थित हैं, लल देवी उपस्थित हैं। तो हमारा जो भक्ति साहित्य है वो वैश्विक इस अर्थ में है कि वह पूरी तरह विश्व बंधुत्व की बात करता है। वह एक विश्व मानवता की बात करता है। और हमारे घरों में अनुष्ठान होते हैं, अनुष्ठानों में आमतौर पर हमने सुना है कि अनुष्ठान के आखिर में पंडित जी लोग कहते हैं कि दुनिया के सभी लोग सुखी हों, कल्याण मंत्र करते हैं। कल्याण मंत्र की भाव ही यही है, सर्वे भवन्ति सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति माँ कश्चित् दुःख भाग् भवेत्। सभी सुखी हों। और जब सभी की बात करते हैं तो भक्ति का विस्तार पूरी दुनिया को छा लेता है, और दुनिया भी क्या ब्रह्मांड को छा लेता है, कण कण को छा लेता है। सिर्फ मनुष्य को नहीं, जीव मात्र के प्रति कल्याण की भावना से भरा हुआ हमारा भक्ति साहित्य पूरी दुनिया को आच्छादित करने की सामर्थ्य रखता है। लेकिन दुखद, अभी चर्चा कर रहे थे हमारे पूर्ववर्ती वक्ता, राज सत्ता और धर्म सत्ता भारत में कभी एक नहीं रही। राजा कभी धर्म सत्ता की वकालत नहीं करता था और धर्म सत्ता राजा की वकालत कभी नहीं करता था। लेकिन जो विदेशी धर्म उभरे वहां राज सत्ता और धर्म सत्ता एक हो गई। पोप धर्म सत्ता के नहीं राज सत्ता के प्रतीक हैं। अभी भी वेटिकन सिटी एक राज्य है और पूरी दुनिया से उनका टैक्स कलेक्शन होता है। हम सोच सकते हैं कि वो एक छोटा सा देश है, लेकिन दुनिया के जितने भी इस्लामिक मिशनरीज हैं, जितने चर्च हैं, वो वहाँ तक अपना अंश, अपना टैक्स पहुँचाते हैं, और टैक्स राज सत्ता का प्रतीक है। यही हाल इस्लाम के लिए भी पूरी तरह सही है कि वहाँ भी राज सत्ता और धर्म सत्ता संघर्षरत रही है। और तुर्की में ऑटोमन साम्राज्य पूरी तरह धर्म सत्ता और राज सत्ता का विचित्र गठजोड़ था, और उसी ऑटोमन साम्राज्य की वापसी के लिए दुनिया भर के तमाम अतिवादी लोग लगे हुए हैं। हमारा भक्ति साहित्य उस अतिवाद का प्रतिवाद करता है। मैं अपनी बात 2-3 उदाहरणों, 2-3 संदर्भों से खत्म करूंगा कि नाथ पंथ जब भारत में उदित हुआ तो नाथपंथी जोगियों में मैंने बहुत सारे मुसलमान लोग देखे, और अभी लोगों को ये जानना बड़ा अजीब लगेगा कि नाथपंथ मूलतः एकेश्वरवाद के लिए उठ खड़ा हुआ था, और बौद्धों के वज्रयान का ही वो विकृत रूप था, विकृत या विकसित कह सकते हैं। वो हिंदू धर्म नहीं है, नाथपंथ हिंदू धर्म का हिस्सा नहीं था। जिस एकेश्वरवाद को लेकर नाथपंथ खड़ा हुआ वह इस्लाम और ईसाइयत और हिंदुत्व तीनों को एकजुट करने की सामर्थ्य रखता था, और उसका असर हमको कबीर में दिखाई देता है कि कबीर जो है नाथपंथ के उत्तराधिकारी हैं।
कबीर का साहित्य, कबीर की भक्ति पूरी तरह से एक ऐसे मनुष्य की परिकल्पना करती है जो जीवन के नियम माने, धर्म के नहीं, जो प्रकृति के नियम माने। बकरी पाती खात है ताके खाड़ो खाल, और जो नर बकरी खात है ताको कौन हवाल। कंकर पाखड़ जोड़ के मस्जिद देव बनाए, ताचड़े उल्ला मुल्ला भाग दे का बहरा हुआ खुदाए, और चींटी के पग नेवर बाजे वो भी साहब सुनता है। तो जो ये भक्ति साहित्य का वैश्विक संदर्भ है, एक तरफ वह पूरी तरह क्षेत्रीय है, लोकल क्षेत्रीय भाषाओं में है, जनता के एक जनता के हृदय में उतरने की ताकत रखता है, और दूसरी तरफ उसकी पूरी भावना वैश्विक है, मानवतावादी है, और उसका मानवतावाद हमें आश्वस्त करता है कि भक्ति सृष्टि के अंत तक जब भी होगी विकसित होती रहेगी। धन्यवाद। आजचा हा परिसंवाद खरं तर संवाद आहे, ये हृदयीचे ते हृदयी असं आपण प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी ऐकलं आहे. आणि मगाशी मी ज्यांचा परिचय करून दिला असे डॉक्टर मोहम्मद आझम सर, सूफी तत्त्वज्ञानाचा त्यांचा गाढा अभ्यास, त्याविषयीचं त्यांचं विस्तृत लेखन आपल्याला परिचित आहे आणि त्यांच्याकडून त्यांची भूमिका आपण ऐकणार आहोत. पुढील परिसंवादाचे वक्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आपण या परिसंवादानंतर थेटपणे ती जी महाचर्चा आहे, खरं तर म्हणजे आत्ता आपण संवाद ऐकला, आपल्याला चर्चात्मक आणि अलीकडे मीडियामुळे आपल्याला चर्चेचं फार वेळ आहे, तर तशी घणाघाती चर्चा आम्हाला पुढच्या ठिकाणी ऐकायला मिळेल अशी उल्हासदादांना मी विनंती करते की आपण संचालक आहात, आपण ती काळजी घ्याल. आणि यानंतर डॉक्टर मोहम्मद आझम सरांना ऐकूया. येथे सगळे उपस्थित मान्यवर, सर्वप्रथम मी हरिभक्तपरायण न्यायाचार डॉक्टर मदन गोसावीजी यांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य वाचकास येथे बोलण्याची त्यांनी मला संधी दिली. तसेच सभागृहाचा नियम आहे की उभे राहून बोलायचं, परंतु माझी व्यवस्था लक्षात घेऊन आजचे सत्राध्यक्ष डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी मोठ्या उदार मनाने मला बसून बोलण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे. माझा विषय थोडा वेगळा आहे. तो विषय आहे सूफी मताचे तत्वज्ञान म्हणजेच विश्वधर्म. सूफी मताचे तत्वज्ञान म्हणजेच विश्वधर्म हे कसे बरे, असा प्रश्नवाचक असा शीर्षक आहे. येथे बसलेले मान्यवर डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धेजी हे माझे प्रेरणास्रोत आहेत. खरं म्हणजे त्यांनीच मला या सूफी तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये ओढून नेलं आणि तिथंच त्यांनी अद्यापर्यंत गुंतवून ठेवलं. हे त्यांनासुद्धा मान्य आहे, हे ते कदापि नाकारू शकत नाहीत. बरे असो, मी आता माझ्या विषयाकडे वळतो. काळ हा सारखा बदलत असतो, परिस्थिती सारखी नसते, बदल हा अटळ असतो. म्हणून ज्या कालखंडामध्ये सूफी मताचा आविर्भाव झाला होता किंवा जो काव्य आणि तत्त्वज्ञानाचा सुवर्णयुग होता, ते युग आता राहिले नाही. इतर मध्ययुगीन साधनांप्रमाणेच सूफी साधना पण आजच्या बदललेल्या युगात जणू काही अवास्तविक आणि स्वप्नवत वाटू लागते. हे सत्य आहे की आजच्या युगात तशा उत्कट साधकांसाठी ना जागा उरली, ना तत्कालीन विश्वास व श्रद्धा राहिल्या. म्हणून
थोडेफार काही सूफी साधक हल्ली असतीलही, अथवा त्यांच्या सिद्धांतामध्ये आस्था ठेवणारे थोडेफार लोक असतीलही, परंतु सर्वसाधारणपणे असे म्हटले जाऊ शकते की आजच्या युगात सूफींसारखे लोक आणि त्यांच्यासारखे उच्च आचार विचार दिसून येणे कठीण व दुर्मिळ आहे. असे असतानाही पण सूफी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाची व्यापकता नाकारता येणार नाही. त्यांच्या विचारप्रणालीने एक फार मोठ्या समुदायास प्रभावित केले आहे. अरबी, फारसी, दखनी आणि उर्दू वाङ्मय साहित्यामध्ये तर या प्रभावांना पावला पावला गणित पाहता येऊ शकते. इतर भाषांच्या साहित्याचा पण, विशेषतः हिंदी आणि सिंधी साहित्याला पण त्याने आपल्या प्रभावाखाली अंकित केले आहे. काही अंशी अल्प प्रमाणात काय होईना मराठी वाङ्मय साहित्य पण याला अपवाद राहिले नाही. आजच्या धक्काधक्कीच्या माणसामाणसात संभाषण साधण्यात पण वेळ अपुरा पडणाऱ्या ताणतणावग्रस्त अशा तीव्र गतिमान युगात मनुष्यास मनुष्य बनविणाऱ्या इतर विचारधारांप्रमाणे सूफी विचारधारा पण आज अंतःस्थलीला होऊनच वाहत आहे, प्रवाहमान आहे. सारांश, कुठल्याही परिस्थितीत सूफी काव्य व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. आजच्या अतिप्रगत तंत्रज्ञान, प्रौद्योगिकी आणि अंतराळ तंत्रज्ञान युगामध्ये सूफी संत महात्म्यांच्या जुने विचार आणि आचारांनी युक्त अशा शिकवणुकीचा काय बरे उपयोग, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. या राष्ट्रशंकेचे योग्य निवारण व निरसन पुढील विवेचनावरून सहज होण्यासारखे आहे. इथं पेपरमध्ये जो शब्द आहे तोच वापरतो, आम्ही वाचतो आहे. सध्या जगभर अशांती, हिंसा, मानवी हत्या, अत्याचार, जुलूम आणि दहशतवादाचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. एक बलाढ्य राष्ट्र दुसऱ्या दुबळे व कमी शक्तिशाली राष्ट्रांना धमकावून त्यांच्यावर आक्रमण करीत आहे. जसे सध्या रशियाने युक्रेनवर विनाकारण हल्ले चढविले आहेत. ही साक्षात विश्वयुद्ध सदृश परिस्थिती आहे. अशा अस्थिर वातावरणामध्ये भय, चिंता, शोक, हेवा, काम, क्रोध, लोभ, मोह, द्वेष, मत्सर, आकस, हाव, लालसा, दंभ, घमेंड, गर्व, अहंकार, दुरभिमान, आत्मगौरव, संशय, स्वार्थ अशा दुर्गुणांनी पुरेपूर भरलेले दुष्ट विचार व त्यामुळे घडणारे दुराचार व अनाचार, तसेच दुष्ट बुद्धी व वक्रदृष्टी यामुळे निर्माण होणारा दहशतवाद, शिरच्छेद, नरसंहारासारख्या पाशवी व क्रूर घटना, हिंसाचार, परधर्मनिंदा, जातीविद्वेष आणि संघर्षासारखी हिंसक प्रवृत्ती बळावते व परिणामी दहशतवादी विध्वंसक कृत्यांचा उदय होतो व कालांतराने तो फोफावतो व जगभर पसरतो. परिणामी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्याय, लोकशाहीची ही सर्वमान्य भूषणे पायदळी तुडविली जातात. अशा उपरोक्त नकारात्मक विध्वंस विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक पोषक सद्विचारांची जोपासना करून जगभर पसरत असलेली विस्फोटक परिस्थितीला शमवून शांतीचे साम्राज्य लादण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे बळ प्राप्त होण्यासाठी सूफी प्रणीत सत्य, अहिंसा, प्रेम, दया, करुणा, क्षमा, संयम, न्याय, सहिष्णुता, शेजारधर्म, बंधुभाव, परधर्म आदर, सर्वधर्म समभाव, समरसता, सामंजस्य अशा सारख्या उदात्त गुणांचा अंगीकार अनिवार्य आहे. तत्त्वज्ञानाद्वारे सूफींची विश्वव्यापी शिकवण कशी होती हे आता आपण पाहणार आहोत. अंतःसाधनेवर भर सूफी मताची मूळ भावना समजली पाहिजे. त्यांची साधना ही काही वेळेस अध्यात्मवाद किंवा
गूढवादाचे रूप धारण करते. साधना किंवा भक्तीसाठी सूफींनी चित्तशुद्धीवर भर दिला आहे. शुद्धीसाठी त्यांनी नैतिक गुणांचा संग्रह किंवा आत्मसात आवश्यक ठरविले आहे. जसे अहिंसा, सत्य, संतोष, दया, क्षमा, शीलरक्षण, सारसंग्रह, सत्यभाषण, कामिनी कंचन त्याग, सत्संग, विचारशुद्धी, शुद्ध आचरण इत्यादी. सूफींच्या साहित्यामध्ये या सर्व गोष्टींसंबंधी सुंदरतम विचार दिसून येतील. साधना मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांच्या विरोधात तीव्र संघर्ष आणि लौकिक स्वरूपात मूर्तीपूजा, वर्णाश्रम, जातीभेद, हिंदू मुसलमान वैमनस्य, श्राद्ध इत्यादी बाह्य आचार आणि जपमाळ कंठी इत्यादी बाह्य अवडंबराचा विरोध ह्या गोष्टी साधकासाठी आवश्यक आहे. यांच्यासोबतीच निर्गुण भक्तीचे संमिश्रण पण आहे. सूफी हे उच्च कोटीचे साधक होते. त्यांनी ज्या शाश्वत अशा ज्या नैतिक गुणांचा तसेच आध्यात्मिक गुणसंग्रहाचा जो आदेश दिलेला आहे तो प्रत्येक समाजाकरता सुदीर्घ काळापर्यंत उपयोगी असाच आहे. त्यांनी साधनेच्या बाह्य उपचारांची अवहेलना केली. हे बाह्योपचार जनतेच्या जीवनशक्तीचे शोषण करीत. धर्माच्या आडोशाने वर्ग निर्माण होत. म्हणून त्यांनी बाह्य उपचारांचा विरोध करून त्या मूळ नैतिक आणि आध्यात्मिक तत्वांकडे संकेत केले आहे की जे सर्व धर्मात एकसारखेच प्रशंसनीय मानले गेले आहे. सूफींचा दृष्टिकोन यथार्थवादी होता. ते परमार्थत्वाचे जिज्ञासू होते, भक्त होते, नव्हे उत्कट भक्त होते. त्यांनी जातपात भेदाच्या संस्कारास प्रथेस तिलांजली दिली. हिंदू मुसलमानांना एकमेकाजवळ आणण्याचे प्रशंसनीय कार्य केले. नैतिक सद्गुणांना आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतः अध्यात्म तत्वास लोकतत्वाहून श्रेष्ठ मानून पण त्यांनी आपल्यासमोर लोकसंग्रहाची भावना ठेवली. त्यांची साधना आणि तपस्येचे रूप हे केवळ वैयक्तिकच नव्हते तर ते लोकपक्षाला सोबत घेऊन चालत असे. सर्व धर्म संप्रदायाचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे. एक निश्चित देश, काळ आणि धर्माचा आश्रय घेऊन निश्चित जाती जमातीद्वारे प्रसारित झाल्या कारणाने सूफी मतास जरी इस्लामी गूढवाद किंवा रहस्यवाद हे नामाभिधान प्राप्त झाले असले तरी यामध्ये व्याप्त झालेली भावना ही कोणत्याही एका विशिष्ट स्थान, देश, जात आणि धर्माशी निगडीत नसून ती विश्वव्यापी आहे. याच कारणामुळे तिचा प्रसार जगभर झाला. आपल्या छटेस तिने एकाच वेळेस पश्चिम युरोपपासून ते आशिया खंड आणि तेथून आग्नेयेकडील देशांवर पसरविले. सूफीमत हा खरोखर एक प्रकाश दीपस्तंभ आहे. हिच्या प्रकाशामध्ये सर्वच्या सर्वजण कुठल्याच भेदभावांशिवाय आपापला यथायोग्य मार्ग पाहतात. हिच्या तरलतेत ना कठोरता आहे ना संकुचितता. हिला देश, जाती अथवा धर्माच्या सीमा आबद्ध करू शकत नाही. ही तर एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, भावना आहे. हिची सर्वग्राहकता ब्रह्मासारखी समस्त ब्रह्मांडांमध्ये व्याप्त होऊन राहिली आहे. म्हणूनच तर जेथे जेथे सूफी मताचा संदेश पोहोचला तेथे तिथे कोण बरीचे स्वागत केले नाही. त्या मताचा संदेश तर प्रेमाचा आणि तो पण ईश्वरीय. सूफींचा ईश्वर कोणतीही एक जात अथवा धर्माशी संबंधित विशिष्ट गुणधारी असा खुदा, राम, कृष्ण अथवा दुसरे कोणतेही संज्ञारूप असा नाही. तो ना कुठल्याही एका ठिकाणी बसलेला आहे, ना अवतार धारण केलेला आहे आणि ना एखादा शासनाधीशासारखा कुठून तरी जगरहाट चालवितो. तो तर एक व्यापक शक्ती आहे ज्याला कोणत्याही विशिष्ट नावाने हाक मारली जाऊ शकते. तोच आमचा स्रोत आहे. म्हणून हिंदू, मुसलमान, ईसाई, जैन, बौद्ध, शीख आणि पारसी हे सर्व नाममात्राचे भेद आहेत. सर्वांचे उद्दिष्ट वेगवेगळ्या उपायांनी एकाच ठिकाणी पोचण्याचे आहे आणि ते आहे आपल्या मूळ निर्मात्याशी एकरूप होण्याचे. सर्वांचे अंतिम उद्दिष्ट एकच आहे. जप
हे जपमाळाच्या साह्याने केले काय किंवा टाळ वाजून केले काय? आराधना मंदिरात होत असेल काय किंवा उपासना मशिदीमध्ये संपन्न होत असेल काय किंवा इतरत्र कुठेही कोणत्याही स्वरूपात काय होणार, तसेच एकांतात तपश्चर्या केली काय किंवा गजबजलेल्या ठिकाणी केली काय किंवा समाधी साधली काय, परंतु या सर्वांचे उद्दिष्ट एकच आहे आणि त्याचे नाव आत्मबोध, संसारापासून विरक्ती किंवा मुक्ती, साक्षात्कार, निर्वाण, महामिलन किंवा ईश्वरप्राप्ती काहीही असू शकेल. फरक तर फक्त नावातच आहे, अंतर भावनेमध्ये नाही. म्हणून इराण, इराक इत्यादी देशांमध्ये आर्य धर्माच्या संपर्कात विकसित होऊन जेव्हा सूफी मताने भारतात प्रवेश केला तेव्हा त्याने स्वतःच येथील एतद्देशी साच्यात बसून घेतले. भक्तिपंथातील उपयोगी अशा उपायांना ग्रहण करून त्याने दिव्य प्रेमाचा संदेश दिला आणि दाखवून दिले की याच प्रेमामुळे मनुष्यास विश्वात्म्याची झलक प्राप्त होऊ शकते. सूफींच्या विरहामध्ये केवळ आम्ही तुम्ही माणसेच नव्हे तर पाननपान आणि अणुरेणू सगळे व्याकुळ होऊन जातात. संपूर्ण मानवजात एकच जात आहे. सूफी मतामध्ये ईश्वराव्यतिरिक्त जात, धर्म, देश इत्यादीचे भेद पण नसल्यासारखेच आहेत. संपूर्ण मानवजातच एक जात आहे. जगाचे सच्चेपणाचे सारच एक मानवधर्म आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडच एक देश आहे. चराचर असा भेदभाव मुळीच नाही. महाराष्ट्रातील संत मंडळीच्या मांदिळातील एक देदीप्यमान महान संत श्री ज्ञानेश्वर महाराज पण याच उदात्त उच्च भावनेचे चालते बोलते चित्र तर होते. याचे प्रत्यंतर म्हणजे एक विश्वगीत स्वरूपात असलेले त्यांचे पसायदान होय. पसायदान हे एक प्रकारचं विश्वगीत आहे. म्हणून जात, धर्म अथवा देशाच्या नावावर भांडण तंटे उकळून काढणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. ते मानवतेचे हननच होय आणि ईश्वरी आज्ञांचे साग्र उल्लंघन होय. सूफींनी याच भावनेने प्रेरित होऊन फारसी, हिंदी, सिंधी, दखनी, उर्दू, मराठी इत्यादी भाषांद्वारे एकाच प्रेमाचे संदेश ऐकविले. येथेच मानव हा समान स्तरावर येऊन स्थिरावतो आणि अज्ञान अंधकाराच्या अभावी ज्ञान प्रकाशात सन्मार्गावर चालत आपल्या प्रियतम परमेश्वराच्या दिशेने प्रस्थान करतो. जगामधील सर्व महात्मे हे खरोखर सूफीच आहेत. ते विविध देश, वेश आणि भाषांमध्ये काळानुसार भक्तिवीणेच्या वेगवेगळ्या तारांवर एकच राग आलापतात. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, नानक, ईसा, मूसा, इब्राहिम आणि प्रेषित मोहम्मद, ईश्वर त्यांच्यावर शांतीचा वर्षाव करो इत्यादी सर्व प्रेषित व महात्मे एक संदेश संपूर्ण मानवजात एकच जात आहे घेऊन आले होते. आणि दुसऱ्या शब्दामध्ये तो संदेश होता की या नश्वर जगाशी नाते तोडून विश्वात्म्याशी मिलन साधणे. तो मंदिर मशिदीसारख्या पूजास्थान आणि उपासनागृहामध्ये तसेच काबा काशीसारख्या तीर्थस्थानामध्ये सापडणार नाही. तो तर उत्कट भक्ताच्या निर्मळ हृदयातच निवास करीत असतो. निवास करीत असतो. म्हणून संसाराशी विरक्त होऊन फक्त ईश्वराशीच प्रेम करत त्याला निर्मळ मनातच शोधले पाहिजे. जे उपरोक्त महापुरुष आणि प्रेषितसारख्या हजारो साधू संतांनी हाच उपदेश दिलेला आहे आणि भविष्यात पण हाच संदेश ऐकू येत राहील. झालं आता आलं चालू. हां, सूफींची शिकवण ही विश्वप्रेमाची आहे आणि त्याद्वारे त्यांनी बंधुभावाची व्यापक प्रस्थापना केलेली आहे. ऐक्यवाद ही सूफींची फार मोठी देणगी आहे. एकमेव मार्ग हा सूफींचा प्रेम मार्गच आहे. आता मी आपले विश्वशांती सर्व संत महात्म्यांची रास्त अपेक्षा ह्यावर थोडंसं बोलून नंतर मग पसायदानावरती येतो आणि मग तिथं माझा निबंधाचं समापन होईल. विश्वशांती सर्व संत महात्म्यांची रास्त अपेक्षा आहे. निर्मळ मन, निष्कृष्ट दृष्टिकोन, शुद्ध पवित्र आचरण, मानवता, विश्वकल्याण, अहिंसा परमोधर्म, सर्वानुभूती परमेश्वर, वसुधैव कुटुंबकम हे विश्वचे माझे घर अशा उदात्त विचारधारांचा प्रचार व प्रसार हा उपरोक्त दुराचारी कुप्रवृत्तींना पायबंद घालून त्यांना सदाचाराकडे वळण्याचे सामर्थ्य केवळ सूफी संत महात्म्यांच्या उपरोक्त उदारमतवादी शिकवणीमध्ये दडलेले आहे.
हे निसंशय. त्यामुळे विश्वशांती नादाला वेळ लागणार नाही. विश्वशांतीसाठी हाच रामबाण उपाय ठरू शकतो. बळजबरी व दडपशाहीने शांती कदापि प्रस्थापित होत नसते. आचार आणि विचारांच्या कृतिशीलतेमध्ये मानवी मनोव्यापाराची भूमिका. जगभरातील दंगे, धोपे, उपद्रव, बंडाळी, लूट, मार, आक्रमण, अतिक्रमण, हत्या आणि हिंसाचाराचा मुळाशी मानवी मनच तर कार्य करत असते. म्हणूनच सर्व संतांनी मनाला शिकवण दिली आणि समजावून सांगितले, आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा, अर्थात त्याचे नामस्मरण करा, असेच संत आपल्याला सांगतात. मनातील दुष्ट विचार व भावना यामुळेच मनुष्य हिंसाचारात प्रवृत्त होतो. मनाच्या या खेळखंडोब्यात सुयोग दिशेस प्रवृत्त करण्याचे साधन उपाय म्हणजे समस्त सूफी व अन्य सर्व संतांची उदारमत्वादी शिकवण होय. सद्विचार व सदाचार हे सूफी आणि इतर सर्व संतांचे गुणकारी औषध असून तेच रामबाण उपाय आहे. आणि हल्लीची परिस्थिती इतकी बकट आहे की शेवटी असेच म्हणावं लागतं की नरेची केला हीन किती नर. कवी केशवसुतांची ही उक्ती अगदी समर्पक ठरते. याला रामबाण उपाय म्हणजे आताच अगोदर सांगितलेलं आहे. आता मी शेवटी ज्ञानदेवाच्या पसायदानाकडे वळतो. आणि ज्ञानदेवाचे पसायदान हे एक प्रकारचे एक अत्युत्तम असे विश्वगीत आहे. ज्ञानेश्वर महाराजचे पसायदान हे एक विश्वगीत आहे. आणि आपण सर्व जाणतात, मी फक्त त्या ओळी वाचतो आणि त्याचा थोडा आशय मी माझ्या शब्दात व्यक्त करतो आणि मग माझा निबंध संपतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज न्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिरे जावो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूतां. चला कल्पतरूचे आख, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे. मग याचं थोडंसं मी माझ्या परीने जो अर्थ केलेला आहे तो वाचून दाखवतो. संक्षिप्तपणे मी असे म्हणतो ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी असे म्हणतो की या ग्रंथरूपी धर्मकीर्तनाची जी सुखपूर्वक समाप्ती झालेली आहे ती सर्व तुम्हा लोकांच्या कृपेचे फळ आहे. आणि या बाबतीत माझ्यासाठी केवळ सेवकाच्या रूपामध्ये तुम्हा लोकांची सेवा केली आहे. माझ्यासाठी फक्त सेवकतेचे तत्त्वच बाकी आहे. अर्थात हेच सिद्ध होते मी केवळ सेवकाच्या रूपामध्ये तुम्हा लोकांची सेवा केली आहे. आता समस्त विश्वाचा आत्मा जो परमेश्वर या वाङ्मय यज्ञाने संतुष्ट होऊन मला केवळ एवढेच प्रसाद द्यावे की दुष्टांची वक्रदृष्टी सरळ होऊन जावी, त्यांच्या अंतःकरणामध्ये सत्कर्माविषयी प्रेम निर्माण व्हावे आणि प्राणीमात्रांमध्ये परस्पर हार्दिक मैत्री निर्माण हो. पापांचा अंधार नाहीसा व्हावा आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण विश्व उजळून जावे. आणि मग तेव्हा जो ज्या गोष्टीची इच्छा करेल ती त्याला प्राप्त हो. समस्त मंगलाचा वर्षाव करणारे संत सज्जनांचा जो समुदाय आहे त्याची या भूतलावरील प्राणीमात्राशी अखंड भेट व्हावी. हे संत सज्जन जणू चालते फिरते कल्पवृक्षांचे अंकुर आहेत, अथवा यांना चैतन्यरूपी चिंतामणी रत्नग्राम अथवा अमृताचा बोलणारा महासागर समजलं पाहिजे. हे संत सज्जन जणू निष्कलंक चंद्रमा किंवा तापहीन सूर्य आहेत आणि ते सदैव सर्व लोकांचे नातेवाईक आहेत आणि ते आपलेच आहेत. सारांश, त्रिभुवन अद्वैत सुखाने परिपूर्ण होऊन अखंडपणे त्या आदिपुरुषाच्या भजनात असावे. आणि विशेषतः या लोकी जे असे काही लोक आहेत की ज्यांचे जीवन अर्थात चरितार्थ धर्मग्रंथाच्या अभ्यासावरच अवलंबित आहे, त्यांना ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्त व्हावे हे ऐकतात तो विश्वेश्वर प्रभुण्याला हा प्रसाद तुला देण्यात येत आहे. हे वरदान प्राप्त करून ज्ञानदेव अत्यंत प्रसन्न झाला आहे. धन्यवाद. शतशः धन्यवाद.